प्राजक्ता माळीला तू खरंच प्रपोज केलंयस? खरी गर्लफ्रेंड कधी किंवा लग्न कधी करतेस? हा आमचा प्रश्न नाहीये. जर तू कमेंट बॉक्स मध्ये वाचलेस तर बरेच जण तुला हाच प्रश्न विचारतील. पण नाही आवडली. ही नाही आवडली आणि त्यांचं तर की हा नाही ते आता लिव्हिंग आणि असं सगळं नकोसं वाटतंय. आणि मला असं होतं की यार हे काय. आणि मग त्यानंतर म्हणजे आवडणार काय मग? हा म्हणजे मग आता काय आवडणार आहे आणि काय. माझे बाबा म्हणाले मला एवढे ऍप वर तू आहेस तरी अनुरूप वर पण ये ना, एवढं काय त्यात म्हणाले. म्हटलं की हा लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज की सेटिंग? सेटिंग हा काय सेटिंग म्हणजे काय आहे नक्की? सेटिंग हा काय ऑप्शन आहे मला तो सांगा. सॉरी की सेटिंग हा ऑप्शनला अगदीच बाजूला काढला. सेटिंग हा काय ऑप्शन आहे? मला विनोदी नट बनायचं आहे तर तू काय मार्गदर्शन करशील? मलाच खरं तर अजून मार्गदर्शनाची गरज आहे. ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय करणार आहात आणि तुम्हाला काय करायचं आणि तुम्ही काय केलं. मग ते चांगलं वाईट तो पुढचा मुद्दा आहे, पण तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय करताय. गोस्वामी सर हे महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती. हो ते तुमच्यामुळेच राहत. हो नाही तर त्यांचा हात कसा आहे? त्यांचा हात माझ्यामध्ये सगळ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा हात आहे. एक असा झोन झाला, असं एक काही पॉडकास्ट झाला नाही, गप्पा झाला. हा गप्पा झाला, छान वाटत. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्टुडिओ मध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. आपण बऱ्याच गप्पा वगैरे झाल्या, छान आपण कॅज्युअल बसलोय. मला तुला विचारायला आवडेल, आम्ही जे सगळे विनोदी तुझी हे सगळ्या बघतोय, स्किट्स बघतोय, आम्ही एक स्ट्रेस रिलीफ म्हणून तुझ्याकडे बघत असतो. पण विनोदी कलाकार म्हणून तुम्ही स्ट्रेस रिलीफ साठी असं काय करता? मी स्ट्रेस रिलीफ साठी मी खरं वाचतो खूप आणि बघतो काही ना काहीतरी, फिल्म्स म्हणा किंवा वेब सिरीज म्हणा. आणि सेम म्हणजे जे म्हणजे बाकी सगळी लोक नॉर्मल माणसं जे करतात, जे नॉर्मल माणसं करतात तेच आम्ही करतो. असं काही वेगळं हाय क्लास असं काही स्क्वॉशच खेळायला जातोय वगैरे असं काही होत नाही. पण हा म्हणजे बेसिक असं काय फिल्म बघणे, वेब सिरीज बघणे, वाचणं. कुठली बेस्ट आवडती? यार आता असं नाही सांगता येणार तरी. गेम ऑफ थ्रोन्स तर मला आवडतेच. गेम ऑफ थ्रोन्स आहे, ब्रेकिंग बॅड आहे. आता मला बॅड्स ऑफ बॉलिवूड पण आवडली खरं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. अच्छा, मला आवडली ती खूप. आवडतं पुस्तक कुठलं? पुस्तक आता मी राधा नावाचं एक पुस्तक वाचतोय, ते सध्या मला आवडायला लागलेलं आहे. आणि शेरलॉक होम्सची अख्खी जे सिरीजेस आहेत, म्हणजे त्याच्या कथा म्हण आणि नॉवेल्स पण म्हण, तर त्या सगळ्या मी खरं असं एक मिस्ट्री रीडर किंवा असं काय म्हणतो क्राईम आणि ह्या सगळ्या झोन मधली पुस्तकं मला जनरली खूप आवडतात. तू खूप शांत आहेस ना तसा? एकदम गुणी, दादरचा गुणी मुलगा नाही खरं तर. पण असं मी अनोळखी ठिकाणी मी शांत आहे जरा. मी आय माइंड माय बिझनेस अँड आय डू माय बिझनेस. असं मी कोणाच्या अध्यात्मध्यात जात नाही. पण माझे मित्र एकदा आम्ही आमचा जेलप झाला, टवाळ ग्रुप आला एकत्र, मग आम्ही धमाल. अरे मग सेट वरती सुद्धा धमाल चालू असेल ना? हो हो हो. म्हणजे ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन दोन्हीकडे आम्ही त्याच लेवलचं. म्हणजे आता असं पण होतं कधी कधी की आम्हाला माहितीये हे ना आम्ही खूपच वाईट करतोय किंवा ठाण करतोय, पण त्यावरही चिडवी की असं अरे आज तर म्हणजे सॉलिडच झालं रे, सल्यूट मारणार झाला तुमचा वगैरे. ह्या झोन मध्ये जरा मजा मस्करी चालू असते. सो हा मी पाहिजे तिथे असा गुणी मुलगा आहे आणि पाहिजे तिथे मी काय म्हणतो अवगुणी तर आहेच म्हणजे. अच्छा. आणि माझ्या आईला विचारायला पाहिजेस तो हा प्रश्न कर, पण ठीक आहे तू चुकीच्या माणसालाच विचारलास. पण सेटवरती सगळ्यात, जर म्हणजे आत्ताच्या सेटवरती सगळ्यात मस्तीखोर बघितलास आणि जर सगळ्यात शांत बघितलास तर अशी व्यक्ती कोण? सेटवर मस्तीखोर व्यक्ती वनिता खरात आहे. हा खूप मस्तीखोर आहे, खूप. बरं, आमच्या समोर तिची इमेज खूपच वेगळी. हा नाही तेच आम्ही ना सगळे एकाच माळ्याचे म्हणी होता. नाही पण ती खूप मस्तीखोर आहे, ती मी पण ती जास्त आहे मस्तीखोर. आणि शांत बघायला गेलास तर
समीर दादा शांत आहे. हा, म्हणजे असं मॅच्युअर्ड आणि असं काही म्हणजे तो पण फन करतोच, मस्करी मजा मस्करी त्याची पण सुरू असते, पण ही शांत. आता तो पण आता म्हणजे ऑफकोर्स एक एज पण आहे त्याचं, तर तो जरा शांत आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन. म्हणजे बाकी सगळी जी आमची धमाल सुरू असते तो पण करा, मला लांब ठेवा त्याच्या लिमिट मध्ये, मला लांब ठेवा त्याच्यापासून. मग सो ती एक धमाल वेगळी असते. समीर दादा बरोबर पण वेगळी धमाल असते, पण ही इज अ लिटल सायलेंट अँड क्वाइट. पण सुपर ऍक्टर आहे, अमेझिंग ऍक्टर आहे. काय म्हणजे त्यांना टायमिंग कळतं खरं खूप खूप. म्हणजे मला जेवढं त्यातलं जाणवलं की टायमिंग शिकावं तर त्यांच्यासारखं शिकावं. म्हणजे ना तो ना, आणि एक तर रिहर्सलवर एवढा विश्वास आहे ना समीर दादाचा, की रिहर्सल रीडिंग काय, अजून मी हे वाक्य अजून किती वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो, इम्प्रोव्हाइज करतात. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, स्टेजवर जे इम्प्रोव्हाइज केलं जातं ना, दॅट इज ओनली आय गेस 5% or 10%, पण 90% त्याचं ऑलरेडी ठरलेलं असतं की मी काय करणार आहे. मी काय करणार आहे स्टेजवर जाऊन. अच्छा. आणि दॅट हेल्प मी अ लॉट. म्हणजे असं झालं की आपण, म्हणजे मी आता ऑफकोर्स ऑल ग्रेट ऍक्टर्स थिंक अलाइक आपण म्हणतो, तसंच झालं की आपण जेव्हा शिकत असतो अभिनय किंवा एकांकिका स्पर्धेत असतो आणि असं सगळं, तेव्हा मी थोडा नाईव्ह होतो. म्हटलं ते असं व्हायचं की यार, जेव्हा मला कळत नाही ना मी कसं केलंय, तेव्हा तो प्रयोग चांगला झालाय, किंवा मला माहित नाही कसा झालाय प्रयोग, तेव्हा मला माहित नाही मी आज कसं केलंय, तेव्हा ते चांगलं झालं. तर मी इरफान खान सरांचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता. ते बोलले की पण मग दॅट इज अ फ्लूक. जर तुम्हाला माहित नाहीये करेक्ट तुम्ही कसं केलं आणि ते चांगलं झालंय, तर दॅट इज अ फ्लूक. म्हणजे तुम्ही पायलटला कधी असं बोलताना ऐकलंय का, मला माहितीच नाही मी कसं प्लेन उडवलं म्हणून उडवलं. कधी डॉक्टरला तुम्ही ऐकलंय का बोलताना, त्याला माहितीच नाही मी कसं ऑपरेशन केलं. तर ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काय करणार आहात आणि तुम्हाला काय करायचं आणि तुम्ही काय केलं. मग ते चांगलं वाईट तो पुढचा मुद्दा आहे, पण तुम्हाला माहित पाहिजे तुम्ही काय करताय. तर तेच मला कुठेतरी समीर दादा बरोबर काम करताना अनुभवायला मिळालं, आणि त्याचा काय म्हणतो ते प्रॅक्टिस करायला पण मिळालं, की मला माहित पाहिजे मी हा डायलॉग कसा बोलणार आहे. तिकडे गेल्यावर मी नाही ठरवू शकत की मी हे, किंवा दर वेगवेगळ्या रिहर्सलला वेगवेगळ्या पद्धतीने बोलून जरी बघितलं तरी कुठली तरी एक फिक्स पद्धत मला ठरवायची आहे, एक फिक्स तुझा लहेजा, जो माझी पद्धत असेल. मी आता ह्या पद्धतीने एक आता केदार जोशी नाव हे मी किती वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो, हे मी माझं ठरवायचं, आणि मग त्यातली एक वाहन हे बरोबर वाटतंय. तर ते कुठेतरी मला शिकायला मिळालं समीर दादा बरोबर. सगळ्यात जर असं म्हणजे जिथून तू सुरुवात केलीस तर तुझं आधीपासून फिक्स होतं की आपण ऍक्टिंग मध्ये यायचं? तुझ्याकडे बरेच ऑप्शन्स होते ना त्यावेळी. हो, नाही, मला सीए व्हायचं होतं. काय म्हणतोस? मला सीए व्हायचं होतं आणि मी रुपारेलला ऍडमिशन घेतलं. मला पोद्दारला घ्यायचं होतं. पण रुपारेलला घेतलं घराजवळ आणि असं तसं. मग सीए करायचं होतं, मग रुपारेलला आलो, मग नाट्य विभाग जॉईन केला. मग नाट्य विभाग रुपारेलचा, मग तेव्हा तर रुपारेलची जरा ख्यातीच होती, सगळे एकांकिका आणि नाट्य म्हणजे सगळेच होते. रुईया रुपारेल, येस राईट. तर संजय मोनेंपासनं सुकन्या मोने आणि ह्या सगळे, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, अद्वैत दादरकर आणि असे सगळे मोठमोठी नावच दिग्गज. तेव्हा दिग्गज सगळे दिग्गजच सिनियर होते, प्रियदर्शन जाधव. आणि तर असं होतं की नाटक करायचंय. मग नाटक करायला लागलो तेव्हा कळलं की नाही, सीए काय होणं आता शक्य नाही, की तो जो एका जागी बसून अभ्यास करायचं जे एक डिसिप्लिन असतं, कुठेतरी शिस्त लागते ती, तर ती कुठेतरी आता जात चालली आहे. म्हणजे मी एका जागी बसून मी कदाचित नाटकाचं पुस्तक वाचेन किंवा नाटक बघीन किंवा फिल्म बघीन, आता अभ्यास नाही होणार एका जागी बसून त्या पद्धतीचा. मी ठरवलं की एमबीए करूया 12वी नंतर. अच्छा. की 12वी नंतर म्हटलं सीए करायचं असतं जनरली, पण मी म्हटलं नाही होणार, आपण एमबीए करू. मग तेही नाही झालं, म्हटलं की नकोच, एमबीए नाहीच केलं. नाही. मी मग नंतर एक टॅक्सेशनचा इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्सचा कोर्स होता, तेव्हा वॅट होतं, आता नाहीये, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स होता तेव्हा. तर त्याचा कोर्स केला होता, आणि म्हणजे त्याचा डिप्लोमा जो काय असतो तो गव्हर्नमेंटचा, तो करून मी काय म्हणतो आपण फर्म बीमचे आपण
फाईल करतो ना टॅक्सेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी ते मी करू शकतो अजूनही, पण मी करत नाही. मग हळूहळू काय झालं, एकांकिका करत असताना बक्षिसं मिळायला लागली, मग अप्रिशिएशन मिळायला लागलं आणि मग कामं मिळायला लागली. मग असं झालं की करूया, जमतंय, लोक करतायत, प्रेमही देत आहेत, तर आपण ट्राय करून बघू काय होतंय काय नाही होतंय. आणि क्लिक. मला खरं सांगू तर वरच्याचा खूप माझ्यावर सपोर्ट आहे, वरचा खूपच आय गेस तो दयावान आहे माझ्यावर. मला असं कधी तेवढं त्यांनी स्ट्रगल करायला लावलं नाही टचवूड, की जेवढं आपण बघतो लोकांना, खूप लोकांना आणि खूप मोठमोठ्या स्टार्सनाही आपण बघतो, तर तेवढं मला त्यांनी करायला लावलं नाही. याच्यासाठी मी खूप आभार मानतो त्याचे, की जे काही एक दोन गोष्टी आल्या त्या ऑडिशन, म्हणजे समजा एक ऑडिशन आली, ऑडिशन दिली, तिकडे सिलेक्ट झालो, किंवा एक आली जिकडे सिलेक्ट नाही झालो, ते झालंच नाही काम वगैरे, असं काहीतरी खूप वियर्ड कोइन्सिडन्स. पण रिजेक्शन आले असतील ना? अरे हो. मला हे ऑनेस्टली विचारायला आवडेल ऍज अ कलाकार म्हणून, की रिजेक्शन कसे एक्सेप्ट करता तुम्ही, किंवा कसे घेता रिजेक्शन? म्हणजे मी सिरियसली सांगू का, इट इज नॉट अ बिग डील. म्हणजे रिजेक्शन इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. सगळ्यांना, आपल्याला रिक्षावाला नाही म्हणतो 10 वेळा रस्त्यावर, दिवसातनं 10 वेळा आपल्याला रिजेक्शन करायची सवयच आहे. सो आपण जेवढं त्याचा विचार करू ना, तेवढं आपण स्वतःला कमी लेखतो आणि स्वतः आपण खूप मॉरल डाऊन करून घेतो स्वतःचं. सो आय डोंट थिंक रिजेक्शनला आपण तेवढं सिरियसली घेतलं पाहिजे. ऑफकोर्स काय सांगितलं, कशामुळे रिजेक्शन झालंय हे एकदा आपल्याला कळलं की आपण त्यावर वर्क करणं गरजेचं आहे, ना की अरे यार मला घेतलंच नाही, मला. ऑफकोर्स आता ते वय असतं की त्याचा विचार करायचा, पण एकदा ती फेज गेली, ते वय गेलं की वी शुड स्टॉप डुईंग इट. आपण स्वतःवरच अन्याय करतो त्यामुळे, असं मला वाटतं. पण रिजेक्शन इज कूल. रिजेक्शन झालं पण ती आलीच पाहिजेत ना, म्हणजे एक्सेप्टन्सची मजा पण येत राहील. एक्झॅक्टली. नाहीतर सगळीकडे एक्सेप्टच करत गेले तर मग काही कळणार नाही की आपणच आपण जे करतोय ते सगळं चांगलंच करतोय असं. आय डोंट नो, कुठेतरी ते ना एक थांब मिळणं किंवा एक चपराक मिळणं, पण ते पाहिजे. आणि आय गेस तो उपरवाला सब वो ना प्लॅन करके रख देता एकदम, की तुम्हाला वेळच्या वेळी ते रिजेक्शन पण देत. मला आठवत आहे, मी एक वेब सिरीज लिहिली होती आणि नरेशन होतं माझं झी5 ला का असं कुठेतरी आहे, आणि तोवर ना माझं काहीच रिजेक्ट झालं नव्हतं. आणि मी ना त्याच ह्याच्यात होतं की आता भाई ये अभी वेब सिरीज जाएगा, पिच करेगा, आणि मग अमाऊंट वगैरे पण ठरवली होती काय घ्यायची स्टोरीला आणि असं तसं, आणि मग ती अमाऊंट कधी येणार, मग त्यानंतर मग इथे एवढं सगळं फुल प्लॅनिंग कुठेतरी जायचं फिरायला वगैरे असं सगळं. आणि ते बोलले नाही आवडली. म्हटलं व्हॉट, ही नाही आवडली? आणि त्यांचं तर की हा नाही, ते आता लिव्हिंग आणि असं सगळं नकोसं वाटतंय. आणि मला असं होतं की यार हे काय. आणि मग त्यानंतर म्हणजे आवडणार काय मग आता, म्हणजे मग आता काय आवडणार आहे आणि काय. आणि परत एकदा मी दुसऱ्या फिल्मचं पण नरेशन करायला, ती पण नाही. त्यांना ते मित्राची फिल्म होती. म्हटलं काय चुकतंय यार. मी लोकांना, म्हणजे मी जेव्हा माझ्या मित्रांना सांगतो तेव्हा ती आवडते, पण मी जेव्हा बाकीच्या प्रोड्युसर्स आणि जे खरेच इन्व्हेस्टर्स आणि जे कोण आहेत त्यांना जेव्हा आपण फायनान्सर्सना वगैरे सांगायला जातो, तेव्हा ती त्यांना आवडतच नाही. काय चुकतंय. तर नंतर माझ्या लक्षात आलं की मी नरेशन पार्ट मध्ये खूप वीक आहे. मला माझी स्टोरी सांगताना मीच बोर होतो. असं एक अचानक मला लक्षात आलं की मीच एक ते खूप अशी कंटाळवाणी करतच सांगतो, त्यामुळे ते समोरच्याला आणखीन कंटाळवाणी वाटू शकते. तर त्यावर एक वर्क केलं की मी खूप इंटरव्ह्यूज म्हण किंवा पुस्तकं म्हण, की आपण म्हणतो करण जोहर खूपच हे आहे म्हण, ड्रॅमॅटिक नरेशन असतं त्याचं, फुल गाणी बिणी म्युझिक लावून आणि असं सगळं अँबियन्स तयार करणं असतं. म्हटलं हे कुठेतरी आपण केलं पाहिजे. किंवा एक शांत नरेशन पण असतं. बऱ्याच लोकांचं प्रॉपर लिहिलेलं असतं काय नरेट करणार आहे, काही काहींचं लिहिलेलं नसतं. तर ते नंतर मग मी 1-2दा प्रॅक्टिस केलं की नाही मला काय बोलायचंय ते मी
तुझ्या जे ऍक्टिंग मध्ये करतो तेच आपल्या कदाचित नरेशनला करावं लागेल असं. किंवा मुळात तू थोडासा इंट्रो आहेस त्यामुळे मार्केटिंग करता आलं पाहिजे, म्हणजे स्वतःला मार्केट करता आलं पाहिजे. हे थोडंसं कुठेतरी येस करेक्ट, ते पण आहे, ते बरोबर आहे. म्हणजे मी नाही बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि म्हणजे ते पण आहे की मी माणूस म्हणून पण एक ना असं जरा लेडबॅक आहे थोडा, की हा करूया ना, कुठे जायचं, दादरला जायचंय ना, जाऊया आरामात, काही घाई नाही. हा घाई नाहीये, म्हणजे पोचणार आहोतच ना आपल्याला, छानपणे जाऊ, हा आरामात छान जाऊ, काही त्रास करून घेऊया नको. करेक्ट. तर ते पण ना कुठेतरी माझ्या स्पीच पॅटर्न मध्ये, माझ्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये ती एक गोष्ट येते की मी बोलताना पण थोडं स्लो आणि असं एकदम वर्ड टू वर्ड खूप शांत वाटतं. ऑनेस्टली सांगायला गेलं तर ते शांत वाटली. पण ते स्टोरी टेलिंग करताना ते खूपच मोनोटोनस होऊ शकतं असं मला वाटतं कधी कधी. बट नाही, आय हॅव वर्क ऑन इट. बघू नेक्स्ट कुठले इन्फ्लुएन्सर नाही, काय आपले प्रोड्युसर असतील त्यांना मी येणार आहे वाचायला. पण तुला असं वाटतं का की ह्याच्यामुळे तू टाईपकास्ट होऊ शकशील, की आता जे करतोयस त्याच्यामुळे? काही केलं तरी लोक टाईपकास्ट होतातच, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तू विनोदी कर तर तुम्ही विनोदियाच्या टाईपकास्ट होणार. तुम्ही आता म्हणजे त्या दिवशी जितू दादा म्हणजे जितेंद्र जोशींचा खूप आधी जेव्हा सेक्रेड गेम झालं होतं तेव्हा सतत त्याचा एक इंटरव्ह्यू होता की सतत त्याला पोलिसाचेच रोल सापडत होते, मिळत होते किंवा विचारत होते एकामागोमाग एक तेच. किंवा मग कोणी छत्रपती शिवाजी महाराज केले की मग त्यांना मग छत्रपती शिवाजी महाराज, मग संभाजी महाराज, मग अजून कोणतरी तानाजी, मग मावळे, असे. तर तुम्ही काही कराल, कुठलाही काम केलं तरी तुम्ही टाईपकास्ट होण्याची तुम्हाला भीती असतेच. बरोबर. पण ठीक आहे, म्हणजे आता तसा सप्लाय तशा टाईप मध्ये एक्झॅक्टली. आणि खरं तर तुम्हाला जर हे काम आवडत असेल करायला आणि तुम्हाला ते मिळतंय करायला, सो यू हॅव टू डू इट अँड यू शुड डू इट. सो ठीक आहे, म्हणजे कुठला तरी एक रोल मिळेल जिकडे असं होईल की अरे नाही रे हा हे पण करू शकतो, किंवा नाही रे हा ते पण करू शकतो. सो लेट्स सी. अजून काही हे नाहीये, टाईपकास्ट होण्याची भीती असं नाहीये, पण होतात. तू सिरियस केलास की तुला मग फक्त सिरियसच ह्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी जशी येत जाते तसं आपण पुढे तसं पुढे जात राहायचं, असं एक सिम्पल मोटो आहे. एक्झॅक्टली. तुझे आजोबा राजा मयेकर हे खरे बघायला गेले तर खूप छान छान एक कलाकार होते. सो त्यांच्याकडनं तुला ह्याचं बाळकडू मिळालं का? नाही, असं काही त्यांच्याकडून असं मिळालं नाही. पण त्यांच्याकडे बघून तुला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये थोडस आलं पाहिजे? तसंही नाही, सॉरी आजोबा, तसंही नाही. म्हणजे मी खूप लहान होतो जेव्हा ते काय म्हणू आपण रिटायर झाले असं आपण म्हणूया, तेव्हा मी 1-2च नाटकं त्यांची बघितली. पण ते पण खूप लहान असताना, म्हणजे एक मी 1ली-2रीत वगैरे असेल. सो त्याचा रिमेंबरन्स आता माझ्याकडे तेवढा नाहीये. पण ते मला नाटकाला घेऊन जायचे खूप. अच्छा. की कुठलंही नाटक आलं तरी ते मला घेऊन जायचे, बसवायचे. आणि मी अगदी 1 वर्षाचा असल्यापासून ते मला नाटकाला घेऊन जायचे. ते माझा फोटो पण आहे, ते बसले, त्यांनी माझ्या हातात लाडू दिलाय आणि मी लाडू खात खात नाटक बघतोय. तर त्यांचं होतं की त्याला हातात काही खायला दिलं की तो शांत बसणार, तो शांत बसायचा. त्यामुळे मग मी बरीच नाटकं त्यांच्याबरोबर बघितलेली आहेत. सो ते कुठेतरी तसं बाळकडू त्यांनी मला दिलं असेल, नाही ना की त्यांच्या कामात ते बाळकडू मिळत गेलंय. की परत अनेक शिबिरं असतात आणि नाटकांची शिबिरं आणि अभिनयाची शिबिरं, तर त्यात ते सांगायचे आईला की बघ टाकून बघ काय वाटतंय, तो नाटक तर आवडीने बघतो, बघ त्याच्यात असेल काहीतरी आणि असं. सो इनडायरेक्टली त्यांच्याकडनं, आणि ऑफकोर्स ते जीन्स मधनही कुठेतरी आलं असणारच आहे. आणि सो त्यांच्याकडून असं नाही, पण इनडायरेक्टली कुठेतरी. आणि ते असताना म्हणजे जेव्हा ते आम्ही भेटायचो तेव्हा पण त्यांना तेच असं की आता काय बदल झालाय रे, काय बदल झालाय, किती कॅमेरावर करता तुम्ही आता. असं पण ते समजून घ्यायचं नवीन. हो, त्यांना आहेत. नाही 2020ला 15 फेब्रुवारी 2020ला त्यांचं निधन झालं, बिफोर कोविड. सो तसे आपण म्हणायला गेलो बरंच झालं, असं झालं. पण त्यांच्याकडून असं काहीतरी इनडायरेक्टली काही शिकवणी मिळालेल्या आहेत. आणि त्यांचं मुळात ते फोटोग्राफर पण होते चांगले. त्यांचा कलाकार फोटो स्टुडिओ म्हणून मोठा फोटो स्टुडिओ आहे, म्हणजे होता, आता नाहीये.
सो ते फोटोग्राफर असल्यामुळे ते पण एक कुठेतरी की आमचे अनेक फोटो त्यांनी काढलेले आहेत. मी, आई, बाबा माझे पण खूप काढले आहेत. सो त्याच्यामधनं पण कुठेतरी एक कॅमेरा अँगल आणि कसं फ्रेम कळणे आणि हे पण कुठेतरी तसं शिकत गेलोय मी. आणि तू चांगला स्क्रिप्ट रायटर पण आहेस खरं बघा. म्हणजे हे सगळ्या गोष्टी कनेक्ट आहेत ना, त्या डॉट कनेक्ट होत. हो. तर तुला खरं बघायला गेलं तर ऍक्टिंग मध्ये जास्त राहायला आवडेल की ऍज अ स्क्रिप्ट रायटर? मला ना खरं लॉंग टर्म साठी मला स्क्रिप्ट रायटर म्हणून खरं तर राहायला आवडेल. काय म्हणतोस? हो, मला ह्याचं उत्तर खूप वेगळं वाटलेलं. अरे काय 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 तुला काय वाटलं? मला वाटलेलं की ऍक्टिंग मध्ये तुला राहायला आवडेल. नाही रे, मला स्क्रिप्ट लिहायला, ते विश्व तयार करायला ना, नवीन विश्व, एक्झॅक्टली, त्यात खूप मजा येते. आणि माझा तो ड्रॉबॅक पण आहे एका पॉइंटला ना, की मी त्यात जास्त रमतो की हा हे होईल ते विश्व तयार करण्यात रंगवण्यातच मी रमतो. ऑन पेपर जेव्हा त्यातलं काढून जेव्हा लिहायची वेळ येते ना, तेव्हा मला कधी कधी नाही थांबतो मी अजून ना, हे असं पण होईल, तसं पण होईल, असं पण होईल, तसं पण होईल. तर ते ना, ते नाटक म्हण किंवा फिल्म म्हण, ते क्रिएट करताना ना काहीतरी वेगळंच फिलिंग येतं. आणि म्हणजे मी आता 2 अंकी नाटक लिहितोय, प्रायोगिक नाटक. तर ते म्हणजे झालं ते ऑफकोर्स लिहून. कोणाला असं विचारात ठेवून लिहिलंय? नाही, स्वतःला. म्हणजे मी आणि अजून 3 मुलांची कॅरेक्टर्स आहेत मेन, आणि एक मुलगी असं. सो एकतर मी आहे, बाकी 2 अजून माझी बाकी शोध चालू आहे. 2 हिरोज आणि मुलं आणि एक मुलगी, असा शोध सुरू आहे. आणि बाकी ते थोडं म्युझिकल प्ले असल्यामुळे त्यात थोडे मॉब किंवा असं आपण म्हणतो 8 मुलं 8 मुली जे डान्स पण करणार आहेत, गाणार पण आहेत, अभिनय करणार आहेत. सो त्यांचा पण एक शोध सुरू आहे. अच्छा. पण ते लिहित असताना मला जी मजा, मी माझ्या मित्रांना पण सांगतो की यार मजा येते, यार लिहायला मजा येते. म्हणजे ते अख्खं युनिव्हर्स क्रिएट करण्याची मजा आहे. तर त्याच्यात राहायला आवडेल. ऑफकोर्स ऍक्टिंग तर करणारच आहे मी, त्याबद्दल काही वाद नाही. पण मला ह्यात राहायला मी लिखाण करतो म्हणून मी तुला समजू शकतो की आपल्याला एकदा जर ती लाईन आठवली, अरे ते रात्री 3 वाजले. म्हणजे मी ना असे पण माझे दिवस काही रात्री गेले आहेत ना, की मी झोपलोय, मी झोपेतच मला माझा तो एक फ्लो जो मला करायचा आहे तो दिसलाय मला फ्लो. आणि मी सकाळी उठलो आणि मला असं आलं की यार कल नींद में सापडलं यार मला काहीतरी. आणि त्याला तो जो आनंद आहे, किंवा मी एका पॉइंटला मी एवढं लिहित होतो, मी जेव्हा सकाळी उठलो तेव्हा मी लिहिलेल्या युनिव्हर्स मध्येच होतो की अरे आता मला त्या प्रीतीला भेटायचं आणि मग ते अजय आणि असं काय. म्हटलं मी काय करतोय, मी जरा मी थांबवलं पाहिजे, थोडं ब्रेक घेतला पाहिजे. मला तेच आता खरं विश्व वाटायला लागलं. इतपत पण मी गेलेलो आहे. सो पण आय एन्जॉय इनटू आय रिअली एन्जॉय. मजा येते. तुला जर विनोदी क्षेत्रातला एखादा नियम बदलावा म्हटला की हे नाही असलं पाहिजे ह्याच्यामध्ये, तर काय बदलू? बंधनं. तसे खूप बंधन आहेत. म्हणजे तू पॉलिटिकल कॉमेडी करू शकत नाहीस ऑन म्हणजे टेलिव्हिजन. परत ऑफकोर्स देव किंवा असं जे काय डिवाइन पॉवर्स आहेत आपल्या, त्यांच्यावर तुम्ही काही बोलू शकत नाही. बरोबर. मोठमोठ्या लोकांबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही, किंवा पोलिसांबद्दल बोलू शकत नाही. म्हणजे खरा विनोद निर्मिती करायचे हे कमी होत, खूप कमी झाले. मग असं डॉक्टर, मग पोलिसांवर बोलू, मग डॉक्टर पण येतात, मग वकील पण येतात, मग इंजिनियर पण येतात, मग सगळेच येतात. मग असं होतं, मग आता करायचं काय? आणि ना तो जरा आणि हल्ली लोक खूप सेन्सिटिव्ह झाले, किंवा त्यांना विषय हवा असतो की हे नाही पटलं मला, मग अधिकार आहे तर आपण त्याच्यावरती बोलू, चालू करा, असं होतं. पण मला की ह्युमर सारखा घेतला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणून तो ह्युमर आहे. म्हणजे तुम्ही त्या दिवशी मी कुठलं पु ल देशपांडेंचं पुस्तक वाचत होतो. त्यांनी श्रीकृष्णाचं ना आपल्या ह्याच्यात त्यांनी बायोडेटा म्हणलाय की कृष्ण हे काय ऑक्युपेशन एज्युकेशन, पॉलिटिकल सायन्स,
करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, बासरी वाजवणे वगैरे, म्युझिकचं ज्ञान, आणि अशा सगळ्यामध्ये मग जॉब काय तर एकीकडे ड्रायव्हर तर हे पण काय म्हणतो आपण असिस्टंट टू किंग वगैरे अशा पद्धतीने त्यांनी ते काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर आता हे जर लोक एक्सेप्ट करत होती तेव्हा, तर आता काय झालंय लोकांना, तीच आता जी मोठी झालेली लोक आहेत तीच तेव्हा लहान होती. म्हणजे तेच ती लोकांनी हे साहित्य वाचूनच ती मोठी झाली आहेत. बरोबर. तर मग काय कुठे हे सगळं बदललं कुठे, तेच मला कळत. गणितच बॅरिगेट्स आले सगळ्या साचेबद्ध याच्यामध्ये तयार केले पाहिजेत. आणि म्हणजे आपण तर घडलंय बिघडलंय वगैरे TRP नावाचा ते रटाळा प्रोग्राम म्हणून एक कार्यक्रम लागायचा ATVवर. तर तेव्हा ते ह्युमर, ती पद्धत आपण बघत आलोय. तर आज आपल्याला ती का ऍक्सेप्ट होत नाहीये किंवा काय, आय डोंट नो. पण ते जरा बंधनं थोडी हे घेतली पाहिजेत आणि लोकांनी मुळात ह्युमरला ह्युमर सारखं पाहिलं पाहिजे, उगाच एक्सेप्ट केलं पाहिजे. उगाच त्याच्यावर मोरॅलिटीचं ना आपण हे नको टाकायला. म्हणजे त्याच्यावर ते बर्डन नको की आम्हाला काहीतरी शिकवावं विनोदाने. नाही, तुम्हाला हसवण्यासाठी आहे विनोद. म्हणजे तो तुम्हाला रिलीफ म्हणूनच बघताय ना, त्याच्यामध्ये धर्म पंथ वगैरे तसं काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही काही मला काहीतरी शिकवलं रे असं, तुम्ही पुस्तकं वाचा. नो डाऊट की कुठल्या देवावरती असू नये किंवा त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण हलके फुलके ज्याच्यामध्ये जो थोडासा गोडवा असतो, म्हणजे आता इंटेन्शनली काही नसावं खरं. एक्झॅक्टली. पण त्या जो फन पार्ट आहे, म्हणजे आता ना काय म्हणतो आपण, समजा तुम्ही एखाद्याचा अपमान करताय, ओके, पण तो जर अपमान त्या ह्याचा असेल ना, म्हणजे त्या क्वर्की म्हण, इंटेलिजंट म्हण, तर त्या समोरच्यालाही त्याचा आनंद होतो. यार अरे वा यार, हा कसं काय बोलला आहे. खूप खरं. तर त्याची ते आवडायला पण पाहिजे तो अपमान. म्हणजे तुला उद्या काहीतरी बोलल्यानंतर अरे हा चांगला होता, हे खरंच आपलं झालं पाहिजे ना, की त्याशिवाय आपण आयुष्याकडे जर सगळ्या निगेटिव्ह वेनीच बघत राहिलं तर होणार नाही. कोणीतरी माझा अपमान केला आणि तू खरंच हा नाही सुचला असता रे, नाही सुचला असं जर आपल्याला वाटलं तर त्यावर हसायचं आहे. त्यावर समोरची त्याची वाट लावून काहीच होणार नाही. पण हा जरा बदलायला पाहिजे, लवकरात लवकर बदलायला पाहिजे असं वाटतं मला. त्या कुंपणात राहायला नको. आणि जरा फ्री होतील लोक, सगळेच ह्युमर करणारे, नॉट ओनली मराठी पण सगळेच. पण एकंदरीत तुमच्या स्किट्समध्ये बघितलं ना, तर ती वारंवारता नसते, रिपिटेशन्स नसतात, की तुम्ही जाणून बुजून त्याची काळजी घेत असाल की याच्यामध्ये रिपिटेशन्स नसावेत किंवा ते जोक परत परत येऊ नये, की हे तुम्ही 100% पाळत. हो, म्हणजे ते ऑफकोर्स आता रायटर्सवर आहे सगळं. म्हणजे दिस ऑल क्रेडिट गोज टू द रायटर्स आणि मेकर्स, की लिहितानाच ते तसं येत नाही की रिपिटेटिव्ह आणि एक विनोद म्हणजे ह्युमरचा तोच घोळ काय. सिंगर कोणाही असेल, आता मी सिंगर आहे, मी लताबाईंचं गाणं गाऊ शकतो, मी लताबाईंचं गाणं, मोहम्मद रफींचं गाणं, अजून कोण आहे, सुरेश वाडकरांचं गाणं मी गाऊ शकतो. मी त्यांच्यापेक्षा चांगलं गायलो तर माझी वाहवा पण होते. डान्स पण मी डान्सर असेल तर मी दुसऱ्या कुठलाही डान्स करू शकतो. पण मी समीर चौगुलेचा ह्युमर मी कॉपी करू शकत नाही, कारण की लोकांचं अरे पेटंटेड झालं, की अरे हा तर समीर चौगुलेचा आहे, अरे हा तर प्रसाद खांडेकर करतो, मग तू काय वेगळं करतो. तर ते ह्युमर मध्ये तो जरा ड्रॉबॅक आहे की मी एक आधी केलेला विनोद परत नाही करू शकत. बरोबर. तर ते कुठेतरी जपावं लागतंच की यार हे झालंय का. मग असं पण होतं की हे आपण इथे केलंय पण ते एडिटला कट झालंय, मग ओके, मग आपण करू शकतो. म्हणजे इकडच्यांना माहितीये, ऑडियन्सला जे आहेत तो अजून डिलिव्हर झालेला नाहीये, तर ठीक आहे तो करा. तर असं पण काही गोष्टी होतात कधी कधी. करेक्ट. म्हणजे एका पॉइंटला तर असं होतं की अरे हे अख्खं स्किट असं केलंय आपण 5 वर्ष आधी. म्हणजे विषय सेम आहे, कॅरेक्टर्स जरी बदलले तरी, म्हणजे आधी नवरा बायको होते, आता फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, बाकी सगळं सेमच आहे वगैरे, असं पण 1-2दा झालेलं आहे आमचं. अच्छा. पण तुला को ऍक्टर म्हणून अशी कोण आवडते आता तुझ्या? को ऍक्टर मुलगा का ऍक्ट्रेस काही? मला ऍक्टर म्हणून पृथ्वी प्रताप, आता तू ह्याचं बघितलंस तर हास्य जत्रा, आणि शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर, या 2 आहेत.
त्यांचं कॉम्पिटिशन आणि त्यांचं कॉम्पिटिशन आहे की कोण. तू तसा स्टेजवरचा चॉकलेट बॉय. हो हो हो. तू छान फ्लर्ट करतोस तिथे, आम्ही बघतो तुला. पण हे ऍक्टिंग स्किल्स चांगले आहेत की मॅटर ऑफ एक्सपिरियन्स की फ्लर्ट? बोथ दोन्ही नाही. अरे कसं आहे, मी ते बघूनच शिकलेलं नाही, म्हणजे लोकांना नाही पण असं काही फिल्म्स म्हण किंवा त्या वेब सिरीज किंवा वाचून आणि ते थोडं आहे. मी शाहरुखचा फॅन आहे 90s, सो ते थोडं आहे, उपजत पण आहे अंगात. आणि अभिनय तर आहे, त्यात शायरी वगैरे पण आवडतात. सो शायरी लिहितोस ना? लिहित नाही मी, मी वाचतो आणि मी त्या लक्षात ठेवतो. आणि कोणाही विचारलं की मी पटकन मारतो, त्यांच्या तोंडावर फेकून मारतो. म्हणून असं लोकांना वाटतं की मी लिहितो शायरी, पण नाही, मला ते अजून ते नाही. लिहितोस स्क्रिप्ट? स्क्रिप्ट म्हणजे नाटक म्हण किंवा फिल्म म्हण असं. पण तू प्रॉपर डिरेक्शन मध्ये येणार आहेस लवकरच? फिल्मच्या नाही, पण नाटकाच्या डिरेक्शन मध्ये तर मी येणारच आहे. म्हणजे 1-2 नाटकं मी केलीच. चल तुझी सीट पक्की म्हणून मंगेश कदम आणि शरद पोंक्षांबरोबर मी एक नाटक केलं होतं. तर ते झालं. अजून आधी आता मला परत यायचं आहे दिग्दर्शनामध्ये नाटकाच्या. फिल्मचं अजून मला तेवढं. पण स्टेजवर मजा आहे ना? म्हणजे मला हा खरंच प्रश्न म्हणून तुला विचारायला आवडेल की स्टेज बेस्ट OTT प्लॅटफॉर्म की मूव्हीज? तुझं सगळ्यात आवडतं काय असं? स्टेज तर प्रेम आहे त्याबद्दल, आणि कॅमेराही सवत आहे त्याची असं मला वाटतं. आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हे आहेत, प्रोज अँड कॉन्स आहेत, आणि वेटेजेस वेगळे आहेत. स्टेजवर तुम्हाला 1 महिन्याची तालीम असते त्या नाटकाची, आणि त्यानंतर पुढच्या प्रयोगांमध्ये तुम्हाला वेगळं नाटक सुचत जातं किंवा वेगळा तुम्हाला कॅरेक्टरायझेशन सुचत जातं. म्हणजे प्रशांत दामले सरांचा हाय काय नाही काय हा त्यांचा पेटंट डायलॉग होता, गेला माधव कोणीकडे मधला. तो त्यांना 250-300 प्रयोगानंतर सापडला एका एडिशन मध्ये, आणि तो डायलॉग त्यांचं म्हणजे हाय काय नाही काय म्हटल्यावर आपल्याला प्रशांत दामलेच आठवतात. आणि म्हणून तर तुला लक्षातच असेल की त्यावेळी केवढं होतं, उचलला गेलेला एकदम केवढं होतं ते. तर ते नाटकाची ती मजा, तुम्हाला कुठल्या प्रयोगाला काय सापडून जाईल आणि ते काय वर्क करेल हे तुम्ही सांगूच शकत नाही. आणि फिल्मचं कसं झालंय आता, फिल्मचं आता तुम्ही मेल्याच्या 2000 वर्षानंतर पण ते दिसत राहणार आहे बिकॉज ऑफ इंटरनेट आणि हे. तर तुम्हाला जे करायचं आहे ना ते चांगलंच करायचं, तुम्हाला घाण वाईट करून चालणारच नाही. आणि फिल्मला जास्त त्याचा उपयोग होतो, जे मी मगाशी म्हणालो की तुम्हाला माहित पाहिजे काय करणार. बरोबर. नाटकाला तरी एक फ्लो असतो, तुम्ही त्या फ्लो मध्ये करू शकता. फिल्मचा तुला फ्लो नसतो, तुला कधी कुठला सीन मागे पुढे काय केला जाईल. तर म्हणून तुला ते माहिती पाहिजे, मी ह्या सीन मध्ये ह्या इंटेन्शन बोलणार आहे कारण की आधी असं झालंय, त्याच्या आधी असं झालंय. तर त्याला ती एक वेगळी मजा आहे. आणि परत सिरियल तू म्हणायला गेलास तर सिरियलला ते तुला रोज करायचं. बरोबर. फिल्मला तुला फक्त ते 1 महिना करायचंय आणि यू जस्ट फॉरगेट इट. आणि मग परत डबिंग असेल तर डबिंग, आता तरी सध्या ते पण कमी झालंय डबिंग, सिंग साऊंडचं जास्त आहे. पण सिरियलला तुला ते रोज करायचंय, तुला रोज स्क्रिप्ट घ्यायची आहे, तुला रोज बघायचंय, रोज तुला ठरवायचंय मला काय करायचं, आणि रोज तुला ते डिलिव्हर पण करायचं. करेक्ट. तर सिरियलची ती एक वेगळी मजा. म्हणजे आधी कॉलेजमध्ये असताना आपण ते एक असं असतं ना म्हणणं की नाटकच रे खरं वगैरे, हे तुम्ही काय रे सिरियल वाले वगैरे असं सगळं. तर आपण मूर्ख असतो तेव्हा, आपल्याला तेव्हा काही कळत, बाकीच्या गोष्टी कळलेल्या नसतात. आपल्याला तेव्हा काही बाकीच्या गोष्टी काही कळलेल्या नसतात. पण मला एका पॉईंट नंतर असं जेव्हा मी फ्रेशर्स करत होतो तेव्हा मला असं झालं की मला अभिनय करायला आवडतं, माझं प्रेम आहे, माझं ते काम पण. मग जर ते मला रोज करायला मिळतंय तर मी त्याला का नावं ठेवावी. मी ते उलट आनंदाने रोज केलं पाहिजे आणि रोज नवीन नवीन काहीतरी त्यात काढलं पाहिजे. तर त्यांनी उलट जास्त मजा आली मला अजून सिरियल करायला. आणि म्हणजे इट इज हेक्टिक पण मजा येते यार. मला नाटकाला पण थकवा आहे, पण नाटकाला टीम वर्क आहे, म्हणजे लाईव्ह टीम वर्क. तू उद्या एक स्क्रिप्ट मधलं एक वाक्य विसरलंस तरी ते मला माहिती आहे. सो ते सांभाळून घेण्याची जी सवय तिथे लागते ती करेक्ट. इथे तुला कट करता येतो ना. हो, तिथे कट हा प्रकारच नाहीये, तुला उचलूनच घ्यायचं, तुला काही ना काहीतरी ते सांभाळायचंच आहे.
आणि इथे तरी तू कट करू शकतोस, काही करू शकतोस, पण तिथे काही नाही, काहीच नाही करायचं. म्हणजे एका मी प्रयोगाला गेलो होतो, 7 बेलवलकर नावाच्या, आता रमेश पेटकर आणि नंदकिशोर चौगुले सरांचा आहे. तर नंदकिशोर चौगुले बादली घेऊन जातात पाण्याची, विंग आहेत ना, ते बादली असे ठेवतात आणि तो रमेश येतो आणि काहीतरी त्यानंतर त्या बादली पाण्यावरनं काहीतरी सीन आहे, पण ऑफकोर्स पाणी नाहीये, इट इज मेक बिलीव्ह. पण काय झालं देवाला काय माहिती, त्या रमेशचा पाय त्या बादलीला लागला आणि ती पडली आणि दोघे ना, अरे इथे नव्हतं, आता काय करायचं, आता पाणी तर सांडलं. बघ म्हणजे किशोर चौगुल्यांनी त्यांचा हे होता काय, तो पोछा का पंचा होता, तर त्यांनी ते असं पाणी गोळा करण्याचा अभिनय करून मग पिळून वगैरे ते पाणी टाकतं, असं सगळं मेक बिलीव्ह केलं. म्हटलं की हा दिस इज फन, म्हणजे हे जे जिवंत म्हणतो ना आपण कला, तर ते कुठेतरी. आणि मला तर असं खूप वाटतंय की हळूहळू आफ्टर 25-30-35 इयर्स नाटक जास्त अजून वर येईल असं वाटतंय. कारण की तेव्हा जर AI ऍक्टर्स आणि हिरोज आणि असं सगळे आले असतील तर लाईव्ह परफॉर्मन्सना जास्त व्हॅल्यू येईल असं मला वाटतं. काय इव्हन आता जर बघितलंस तर जुनी नाटकं परत यायला लागली. म्हणजे शरद पोंक्षेंचा विषय काढलाच म्हणून की आता त्यांचं हिमालयाची सावली म्हणून एक नाटक येत आहे, किंवा बरीच नाटकं ही सगळी सखाराम बाइंडर पण आता आलं. एक्झॅक्टली 70s-80s मधली जी नाटकं आहेत ती परत रिवाईव्ह होतात. सो तुला अशा नाटकांमध्ये कुठे काम करायला आवडेल का, आणि असेल तर काय रोल, म्हणजे जर एखादा हिस्टॉरिकल जर बघितला तर त्याच्यामध्ये काय, किंवा जुनं नाटक जर कुठलं घ्यायचं असेल तर? मला खरं सांगू का, मला नवीन नाटकातच काम करायला आवडतं. हा, रमतोस? हा, मला जुनी नाटकं सगळी चांगलीच आहेत आणि त्याबद्दल वादच नाही, पण म्हणजे खूप आधीपासूनच नाटक, रंगभूमी आणि स्टेज किंवा हे जे माध्यम होतं ते खूप आधीपासून नवीन करण्यासाठीच माध्यम होतं. म्हणजे पु ल देशपांडेनी पण सगळी नवीन नाटकच आणली. मग त्यानंतर विजय तेंडुलकरांनी त्यांच्या पठडीतली पद्धतीची त्यांची नाटकं पण आणली. मग नंतर आपण एक सुयोगची नाटकं पण बघितली, त्या एका पद्धतीची फॉर्मची. संगीत नाटकं पण नंतर यायला लागली, म्हणजे आधी जी होती त्यानंतर ह्या काळात, पुढच्या काळात पण नवीन संगीत नाटकं येत होती. तर मला असं खूप वाटतं की नवीन करण्याचं माध्यम आहे थिएटर खूप, की नवीन लेखक, नवीन दिग्दर्शक, कलाकार हे आपण स्टेजवरच जास्त एक्सप्लोर करू शकतो. तसा तो काळ होता. म्हणजे आधी लोक नाटक करायचे, मग सिरियल करायचे आणि मग फिल्म करायचे, असं मग त्यांना फिल्म मध्ये घेतलं जायचं. आता सगळा क्रमच उलटा झालाय. आता सिरियल आधी, मग ते फिल्म करतात आणि मग अरे मग आपण यांना नाटकात घेऊया, असं नाटक आहे ना शेवटी. हा, त्यात हा अख्खा परत माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की आता की नाही रे, मला बुकिंग असलेला नट पाहिजे किंवा नटी पाहिजे, किंवा ऑफकोर्स प्रोड्युसर म्हणून तो विचार करणं पण बरोबर आहे. मध्यंतरी नाटकाची खूप वाईट अवस्था आली होती वगैरे असं सगळ्यांचं म्हणणं होतं, पण नाव इट इज गुड. म्हणजे बरे दिवस दिसतात, खूप आहे आता, खूप बरे दिवस आहेत. अरे बरीच नाटकं आता जर बघितली तर हाऊसफुल. येस, म्हणजे आता तू बघशील तर देवबाभळी तर नाटकच ते आधीपासूनच सुंदरच आहे, पण नंतर खूपच त्यांनी हाऊसफुलच घेता येते, म्हणजे ते हाऊसफुलच प्रयोग असतात त्यांचे. परत ऑल द बेस्ट नावाचं नाटक आहे मयुरेश पेम यांचं, तेही बऱ्यापैकी हाऊसफुलच प्रयोग सुरू आहेत. वरवरचे वधूवरचे हाऊसफुल प्रयोग सुरू आहेत. परत जेव्हा 4 चौघी होतं, म्हणजे आता ते बंद झालं, पण 4 चौघी जेव्हा होतं तेव्हा पण त्याचे हाऊसफुल प्रयोगच सुरू होते बऱ्यापैकी. म्हणजे 80%-70% हाऊसफुल प्रयोग सुरू होते. परत आमचं थेट तुमच्या घरातून म्हणून नाटक आहे, मी, प्रसाद, नमा, पम्या, भक्ती आणि भाग्यश्री, ते आमचे पण प्रयोग असे नाही 75%-80% हाऊसफुलच सुरू आहे. तर नाटक बघायला आवडतंय सध्या लोकांना आणि मजा येते त्यांना नाटक बघायला. पण बॅक टू युअर क्वेश्चन, तो कुठलं मला नाटक करायला आवडेल असं विचारलंस, मला ना असामी करायला खूप आवडेल. असामी नावाचं नाटक पुलंचं, तर ते मला आवडेल. ते मी मंगेश कदमांना बोललो पण होतो
अच्छा. की सर आपण करूया ना हे परत करूया, प्लीज परत करूया वगैरे वगैरे. आणि की ते माझं खूप आवडतं नाटक आहे. ते प्रभात चॅनल होता, त्यावर ते लागायचं सतत. तर ते मी असं मला आठवत आहे, ते असं माझं पहिलं नाटक आहे. म्हणजे थिएटरमध्ये जाऊन नाही बघितलेलं, असं टीव्हीवर वगैरे बघितलेलं. तर ते माझं पहिलं नाटक आहे. तर ते मला नक्की आवडेल करायला. हा ते त्याच्यात काहीतरी आहे त्याच्यात. नाही, ते कंटेम्पररी आहे नाटक अजूनही, की अजूनही ती चाळ आहे, अजूनही ती लोक आहेत. ऑफकोर्स त्याच्यातल्या काय रुपयांचे आणि पैशांचे हे डिनॉमिनेशन आता बदलले असतील, पण बाकी सगळं ते तसंच आहे, अजून सुद्धा लागू पडतं अजूनही. हा, एक्झॅक्टली. म्हणजे तशी कुठली नाटकं असतील ना जुनी की जी अजूनही कंटेम्पररी आहेत, असं नाही. तर ती मला करायला आवडतील. तुला त्या ह्याच्यात ना, जसं बघितलं ना आता की जी सगळी जी नाटकं येत आहेत, म्हणजे आता ही नवीन जनरेशन मध्ये सुद्धा छान नाटकं येतात, किंवा स्क्रिप्ट छान येतात, किंवा डिरेक्शन सुद्धा खूप छान आहेत. आता जर बघितलं तर बरं, लाईट्स आणि या सगळ्या गोष्टी खूप छान खेळवल्या जातात. पण नाटकांना जेवढे दिवस चांगले आहेत त्याच्यापेक्षा जर रेव्हेन्यू पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलंस तर सिनेमा आणि या गोष्टी खूप छान दिसतात. हिंदी चित्रपट की मराठी चित्रपट यातला जर सिलेक्ट करायचा झाला तर एथिक्स आणि कल्चर हे जर बघितलंस तर कुठल्या ह्याच्यामध्ये छान वाटेल? दोन्हीकडे आहे. म्हणजे असं हे नाहीये की कुठे एथिक्स नाही आहेत असं तर नाहीच. नाही, एक कल्चर छान आहे की हे या गोष्टी हिंदी सिनेसृष्टीमध्ये. मी सांगतो, मी तुला डिफरन्स सांगतो. बाकी असं काही मेजर डिफरन्स असं नाही, पण ना सगळं प्री प्लॅन्ड असतं आणि वेल प्लॅन्ड असतं. अच्छा. म्हणजे मला आता मी जी नेटफ्लिक्सची फिल्म केली झेंडे, मी इन्स्पेक्टर झेंडे, तर त्याला मला जो, म्हणजे आता तुला मराठी फिल्मला काय, तुला कॉल टाइम येतो की तुमचा 7ची शिफ्ट आहे, तुझा 6चा कॉल टाइम. मला म्हणजे आता येत पण असतील बाकीच्या मराठी फिल्म, आय डोंट नो, पण मी ज्या केल्या त्यात तसं मला सापडलं नाही. पण मला इन्स्पेक्टर झेंडेला माझ्याकडे लॉग शीट होती. म्हणजे आता मी जेव्हा हे माझ्या बाकी मराठी दिग्दर्शकांना सांगितलं तेव्हा सगळे असते लॉकशीट, आमच्याकडे पण असते लॉकशीट. म्हटलं मग आम्हाला का नाही मिळत, तुमच्याकडे का असते? तर त्या लॉकशीट मध्ये प्रॉपर तुला किती वाजता यायचं आहे, तुला नाश्ता किती वाजता मिळणार आहे, तुला कॉस्ट्युम किती वाजता तुझ्याकडे येणार आहे, मग तू किती वाजता ते रेडी घालून मेकअप किती वाजता तुला येणार व्हॅनिटीमध्ये, मग तू सेटवर किती वाजता पाहिजे, मग तुझा पहिला सीन कुठला लागणार आहे, तो पहिला सीन मग 10 ते 12 ह्या वेळातच तो पहिला सीन असणार, मग 12 ते 1:30 मध्ये हा दुसरा सीन, मग ब्रेक, मग हा तिसरा सीन, आणि 4ला तुझं पॅकअप, जे काय जेव्हा केव्हा पॅकअप असेल. हे असं प्रॉपर क्लिअर स्ट्रक्चर्ड की हा सीन आज होणार आणि इतक्या वाजताच तो होणार आणि ह्या 2 तासामध्येच तो होणार. अच्छा. आणि तसा होतो एक्झॅक्टली. आणि त्यामुळे काय होतं की मला दिवसभरात काय काम करायचं हे मी क्लिअर असतो ऍज अन ऍक्टर म्हणून. ओके, म्हणजे आता हा पहिला सिनेमा, मी त्याचे काहीतरी ब्रीफ वाचतो, आधी काय झालंय, पुढे काय होणार आहे, मग त्याच्यानंतरच्या सीन, तर ते मी ऍज अन ऍक्टर म्हणून मी क्लिअर असतो, मला आजच्या दिवसात काय काम करायचं. शेड्यूल कळतं ना, सगळं शेड्यूल कळतं अख्खं. आणि ही मला आदल्या दिवशीच आलंय, सो मला रात्रीच कळलेलं आहे की मला उद्या काय करायचंय, तर मी त्याचं होमवर्क करून येऊ शकतो. काय की मराठीला कसं होतं की तुला माहितीच नाही, तू काय कर, आज हा सीन आहे, ओके, मग तू काहीतरी तयारी करणार, मग काहीतरी. ऑफकोर्स ते त्याच्यात पण मजा आहे, नाही असं नाही, पण प्री वर्क आणि आधी जे काम केलं जातं ते खूप महत्वाचं असतं. आणि मी आता हा सेट बघितला, बाकीच्या सेटवर असतील, पण इन्स्पेक्टर झेंडेला एवढी शांतता असायची ना, कोणीच मला एक आवाजही ऐकू यायचा नाही. कलाकारांचा किंवा टेक्निशियन्सचा, ते म्हणजे स्पॉट दादा असतात, लाईट दादा असतात, कॅमेरा टीम असते अख्खी, तर त्यांचा डिरेक्शन टीम असते, आणि तुम्हाला माहिती आहे डिरेक्टर किती बोंब करत असतात, पण एक पिन ड्रॉप सायलेंट. म्हणजे एवढा शांत सेट मी कुठेच अनुभवला नाहीये. मनोरी, म्हणजे गोराई आणि मनोरी साईडला आम्ही सगळं शूट केलं. आणि मला तेही झालं की हे होतं, काय म्हणतो आपण, स्टुडिओ किंवा असं नव्हतं, ऑन लोकेशन शूट असायचं, आउटडोर लोकेशन होते सगळे, तरी सुद्धा आवाज नाही. आपापले छान वॉकीवर त्यांचं बोलणं सुरू आहे,
कोणी आवाज करत नाहीये सीन सुरू असताना. आय वॉज लाईक यार, म्हटलं बस मला पैसा भी मत दो मेरे को, मजा आ रहा है. मनोज वाजपेयी सर बाजू में खडे आणि चांगली सुपर्ब कास्ट होती. अरे पण तो तुझ्या लाईफ मधला युटर्न होता का की हा मिस्टर झेंडे का युटर्न काय होता तुझ्या लाईफ मधला? करिअर बाबतीत म्हणायचं झालं तर टाइमपास आपण म्हणू शकतो. टाइमपास वॉज द युटर्न म्हणजे वन. बर. आणि लाईफ तू म्हणशील तर मला हे म्हणजे आजोबा ज्या दिवशी गेले त्या दिवशी, त्याच्या आदल्या रात्री माझा मेजर ऍक्सिडेंट झाला होता. मेजर म्हणजे मी फाटलो होतो अख्खा इथपासून इथपर्यंत. म्हणजे आता हे सगळं तुला दिसत असेल, हे अख्खं इथं हे सगळं फाटलं होतं. हे अख्खा पाय इथे, हे इथे हे जे आहे हे इथे लागलेलं, इथे लागलंय, इथे काय सगळं अख्खं माझं बाईक ऍक्सिडेंट फाटलं होतं. हा, बाईक ऍक्सिडेंट. आणि मी झोपलो ते सगळं ऍक्सिडेंट झाला. आणि मी सकाळी उठलो आणि मला आई बाबांचा फोन झाला की रे आजोबा गेले. आणि मला तेव्हा पहिला थॉट जो आला असेल डोक्यात तो होता की यांनी माझं मरण घेतलं बहुतेक, यांनी. हा म्हणजे नाहीतर हा कोइन्सिडन्स नाहीये. हे मी माझ्या मनालाच सांगितलं तेव्हा की हा नाहीये. त्यांनी काहीतरी तिकडे वर देवाशी काहीतरी बोलून बोले की नाही मेरा अभी खत्म हो गया, अभी इसका है तो इसको करने दो. अशा झोन मध्येच त्यांनी ते झालेलं आहे असंच मला ते वाटू लागलं. आणि मला असं नाही, आता वी हॅव टू चेंज ॲज अ ह्युमन बिंग. आपण खूप आयुष्याला पण आणि आपल्या ओव्हरऑल शरीराला पण आणि सगळ्याच गोष्टीला आजूबाजूच्या खूप लाईटली घेतो आणि खूप वी आर नॉट थिंकिंग स्ट्रेट असं मला तेव्हा झालं. आणि दॅट वॉज माय लाईफचा टर्निंग पॉइंट की असं नाही, आपल्याला काहीतरी बदलणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात. आपण आता हे खूप वर्ष असं जगलो जे काय आपण जगत होतो, पण नाही आता काहीतरी चेंज आपल्याला लाईफ करावं लागेल, नाहीतर काही खरं नाही असं. आणि ते सगळं झालं. तू आजोबांच्या खूप जवळ होतास. हा, जवळ होतो पण असं काही इमोशनली हो अर्थात. आणि कारण की आम्ही एकाच फील्डमध्ये काम करत असल्यामुळे ते बोलणं जास्त आमचं व्हायचं त्याच्यावर. म्हणजे माझे आजोबा मला म्हणजे आठवत आहेत की ते आम्ही फक्त फिल्म, सिरियल्स आणि नाटकं आणि मग पुस्तकं आणि मग कोणाचे आता कोण चांगलं आहे हल्ली आणि कोण नाहीये चांगलं वगैरे वगैरे यावरच बोललेलो आहे आम्ही. बाकी असं काही वेगळ्या कुठल्या गोष्टींवर बोलल्याचं मला आठवत नाहीये. आणि चहा, या दोन. वा, तू चहाबाज. चहाबाज. बापरे म्हणजे अखंड चहा कितीही वाजू देत, पहाटे 3 चहा हवाय. अरे हो, नाही कसं म्हणायचं म्हणजे माझ्या आईनी तर आता एवढूसा कप आणून ठेवलाय माझ्यासाठी. म्हणजे टकीला शॉटचा कप असतो माहितीये, तेवढा तो ग्लास आहे की तू ह्यातच पी, तुला ह्यातच देणार मी चहा म्हणून यामध्ये चहा. अरे यार थँक्यू. की तिने तर म्हणजे कटिंगचेही ग्लास आणून ठेवले आहेत तिने घरात, तुला ह्याच्यातच देणार कारण की तू खूप पितोस आणि मग तू एक मग भर चहा पितो. बरोबर. तू दिवसभरात तो एक मग पिशील असं मी तुला चहाचा कप आणून देणार आहे. म्हटलं बरं. वा. आणि मला ते नंतर लक्षात आलं की हा तेवढासा प्यायला तरी आपल्याला ना चालतो तो, म्हणजे ती एक तलप असते ती अशी जाते असं मला वाटतं. पण तो मग 3दा प्यावा लागतो परत. नाही तेवढा क्वांटिटी आपण तेवढीच करतो, पण तो 3दा. पण आई येते सेट वरती कधी? नाही, माझ्या आईला नाही असं, कारण की तिने आजोबांचंच एवढं बघितलं होतं. तिला टू बी ऑनेस्ट, तिला मी नकोच होतो या क्षेत्रामध्ये. तिला असं होतं की तू 9 to 5 जॉब कर, छान लग्न वगैरे वेळच्या वेळी, आणि असं वेळच्या वेळी घरी येणं, वेळच्या वेळी ऑफिसला जाणं, सुट्टी असणं आणि असं सगळं. कारण की तिने हे सगळं बघितलं होतं आजोबांचं, कधी काही वेळा नाही, काही नाही. आणि असं तर तिला ते खरं नको होतं, पण काय जे नको असतं तेच आपण अट्रॅक्ट करतो, तसं झालं तिच्यावर. आणि तिचा आवडता ऍक्टर कोण आहे आईचा? या आता तू जे कॉमेडी सिरियल्स आणि असं काय करतेस? असं काय बापरे, मी कधी विचारलं नाही रे तिला. हा प्रश्न मला विचारावं लागेल. मी असते नाच, पण अरे नाही, आमच्या घरातल्या खूप हे आहेत, थेट भेट आहेत आमच्या घरात.
काय घाण केलंच रे त्यात एवढं क्लिअर सांगतात, एवढं क्लिअर. हा म्हणजे असं काही अडून काहीच नाही की इम्प्रोवाइज करायला हवं, असं घाण केलं तुम्ही असं स्टेट. पण तिला प्रसादोक सर तिला म्हणजे ते माझ्या आजोबांनाच खूप आवडायचे आधीपासून. मी त्यांना पण म्हणालो की अरे सर म्हटलं आजोबा मला खूप सांगायचे की ते रणांगण नाटकात होते प्रसादोक, तेव्हापासून ते बोलले की हा चांगला आहे ह्यांनी ना सिरियल मध्ये जाऊन ना काही वाईट नको करायला काहीतरी घाण आणि असं. तर पण नाही म्हणते त्यांना ते आवडायचेच खूप आधीपासूनच आणि नंतर ते तर अजूनच आवडायला लागले आजोबांना. पण प्रसादोक आवडतात. आणि सुमित राघवन आईला जास्त प्रिय आहे असं मला वाटतं, कारण की त्यांच्या आधीपासूनच असे सिरियल ती बघत आलेली आहे. म्हणजे तू मैं पासूनच्या सगळ्याच आणि साराभाई वर्सेस साराभाई, तर ते आवडतात. बाकी तर काय आहेतच म्हणजे विनय आपटे आणि म्हणजे ती आता त्या काळाची असल्यामुळे मोहन जोशी आणि असं सगळं ते नट तर आहेच आवडणार. तू जर जज झालास एक दिवसासाठी तर सगळे तुम्ही मोर ऑर लेस खूप एकत्रच आहात, पण तरी सुद्धा तू सगळ्यात मार्क देण्यासाठी कोणाला जास्त मार्क? जज म्हणजे हास्य जत्रेचा मला वाटलं सुप्रीम कोर्टचा. अरे तिथे असतं तर काय केलं? आय डोंट नो काय करायला पाहिजे आपण. इंटरेस्टिंग आहे ना जज. सगळ्या केसेस मी हे केले असते सुप्रीम कोर्ट मध्ये असले असते. ते ह्याच्यामध्ये होतं ना कंट्रोल डिलीट नाही, मी सगळ्यांना निकाल खुनी सगळ्याचे निकाल जे काय आपण एवढी वर्ष ऐकतो ना की 1 केस 17 वर्ष नाही सब निकाल लागलाय. आता असं होणार मी एक दिवसात जज झाला सगळ्या केसेस आता नव्याने सगळ्या. पण नाही हास्य जत्रेच्या जज झालो तर मी ह्याला सगळ्यात जास्त आता मी सिनियर्सना ह्याच्यात बाजूला काढतो माझ्या नियमावलींमध्ये, कारण की मी त्यांना मार्क देणारा कोणी नाही. मी रोहित मानेला सगळ्यात जास्त मार्क सावत्याला. कारण त्याच्यात जो ईज आहे सहजता आहे रोहित मानेकडे ती त्यालाही अजून माहिती नाही. असं मी त्याला पण सांगितलं की तुला नाही माहिती आणि ते चांगलं आहे, तुला माहित नाहीये. त्याच्याकडे खूप ईज आहे आणि तो असा दिसायला पण असा एक हँडसम आणि असा एक हंक आहे. तर तो पण डाऊन टू अर्थ आहे. अरे खूपच म्हणजे इव्हन दत्तू तर माहितीये की खूपच अरे दत्तू ना खरं तो जास्त डाऊन टू अर्थ आहे. त्यांनी एवढं पण नसावं म्हणजे असं मला कधी खूप साधा म्हणजे हा विनोदाचा भाग आहे. पण म्हणजे साने गुरुजी आणि दत्तू यांना बाजूबाजूला ठेवलं तर दत्तू जास्त साधा वाटेल. दत्तू जिंकेल एवढा साधा आहे दत्तू. परत आता हे असे विनोद करू शकत नाहीत आणि परत साने गुरुजींचं नाव आलं म्हणून. पण ठीक आहे. तर पण हे साने गुरुजींना पण की तो तेवढा साधा आहे आणि खूप गोड आहे तो माणूस म्हणून पण खूप गोड आहे. एवढा गोड आहे ना. आणि काम म्हणजे काय म्हणतो आपण ऍज अ प्रोफेशनल म्हणून पण एवढा तो त्याचं काम तो एवढ्या नीट आणि हिरिरीने करत असतो. म्हणजे तो प्रोडक्शन करतोय, तो त्याचं स्क्रिप्ट असतं तर त्याचं तो स्क्रिप्ट पण वाचतोय. म्हणजे एक दिवस मी बघतो कानात तो हेडफोन्स घालून होता, प्रोडक्शनशी काहीतरी बोलत आहे का माणसाशी काहीतरी बेसिक बिस्लेरी आणि तेव्हा काहीतरी. आणि मी तिकडे गेलो, मी त्याच्याशी माझे काहीतरी प्रोडक्शनचे प्रॉब्लेम त्याला सांगतो की माझ्या बाथरूम मध्ये यार हेच नाही, कडीच लागत नाहीये आणि हेच नाही, पाणीच येत नाही वगैरे असं काहीतरी. तर तो ते पण करूया. आणि म्हटलं तू कोणाशी बोलतोयस? काय म्हणलं नाही रे ते स्क्रिप्ट ऐकतोय मी माझे डायलॉग. म्हटलं तू काय करतोय एका वेळी 4 कामं कशी काय करतो तुझं करतो. आणि असं पण नाही की ते कामच माझं काम झालेलं नाहीये का, नाही माझं काम तिकडे झालंय अर्ध्या तासात तिकडे माझं गडी पण लागली आहे, पाणी पण येत आहे, त्या बिस्लरीवाल्याकडनं बिस्लरी पण आणलेलं आहे आणि त्याचं स्किट पण चांगलं झालेलं आहे. सो त्या ह्याच्यात ती सगळी कामं पण झालेली आहेत, त्याचं जे ऍक्टिंगचं काम आहे ते पण झालेलं आहे. तर हे तो सगळं कसं मॅनेज करतो हे नवलच आहे. म्हणजे हे मला नाही जमलं, माझी चिडचिड होईल. दत्तू बद्दल आम्हाला नवीन साईट कळली. अरे तो खूपच हुशार मुलगा आहे आणि खूप साधा पण आहे आणि हुशार जास्त आहे. म्हणजे असं पण त्याचं खूप आहे. तर
मी त्याला पण म्हणतो ना की म्हटलं मी नाही करू शकत हे, म्हणजे मी चिडलो असतो आता. माझ्यासारखा कोणी आला असता ना तुला सांगायला, त्याच्यावर नाही मला विश्वास करा, पण नाही अरे खूप चिडलास तर चिडलास असं. हा मला घरात चिडकाच म्हणतात. मला सगळे नातेवाईक माझ्या कपाळावर आठ्या खूप असतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणजे माझ्या मामा पण एकदा असं मस्त आहे, तू जन्माला आला तेव्हाच आठ्या घेऊन आला होता की कुठे आलोय यार, जन्म असाच आला ये क्या फिरते धरती, अरे यार. तर असं अशा झोन मध्येच मी आलो होतो. तर मी म्हणजे काही झालं की आता आमचा 100वा प्रयोग होता नाटकाचा आणि माझी 26 लोक आलेली घरातनं. तर आणि असं पहिल्यांदाच घडलं होतं की नाहीतर राऊत फॅमिली आमची जरा एकटे येतात, मला न सांगता बघतात आणि जातात आणि मग फोन करायला बघितलं छान वाटलं म्हणजे भेटायला, काय भेटायचं वगैरे अशा झोन मध्ये सगळी लोक. पण त्या दिवशी 26 लोक आणि खूप लोक गर्दी आणि माझी चिडचिड होत होती की एकदा 100वा प्रयोग आहे, त्यात सगळ्यांना भेटायचं आहे, त्यात ऑलरेडी खूप मोठमोठी माणसं आलेली आहेत. जॉनी लिव्हर साहेब आले आहेत, निखिल रत्नपारखे, सचिन गोस्वामी आहेत, ते आशिष चेलर आले आहेत आणि असे सगळे खूप ऑलरेडी खूप लोक मोठे आले, तर त्यांना कुठे भेटवा आणि असं खूप माझी तिकडे त्यांच्याकडे चिडचिड झाली. तेव्हा दादाला येऊन मला चिडू नाही आपण नको भेटूया, ये आपण तुझ्यावर फोटो काढूया म्हणला. मला तेव्हा एवढं हसू पण आला आणि एवढं मला छानही वाटलं की अरे यार घरातल्यांना केवढी काळजी आहे माझ्या रागाची केवढी काळजी आहे. तर नाही मी खूप म्हणजे मी चिडू शकतो, माझ्याकडे तो थोडा व्हायलेंट स्ट्रीक आहे जरा, की मी जे शांत असेल तर मी खूप शांत आहे, पण राग आल्यावर बापरे मला कठीण आहे. म्हणजे त्यावर मी आता काम करतोय, झाले म्हणजे 6 महिन्यांपासून त्यावर एक काम सुरू आहे की काय करता येईल आपल्याला हे अनलाइज करतोय मी स्वतःला. अनलर्निंग चालू आहे माझं. पण नाही माझं सुरू आहे जरा चिडण्यावर. बरं, तुझ्या नवीन काय प्रोजेक्ट येतात? मला काही मूवीज नाही, नवीन आता नाटकच येत आहे, प्रायोगिक नाटक. नोव्हेंबरमध्ये आम्ही त्याची रिहर्सल आणि सगळं सुरू करणार, चालू झालेले आहेत आणि आता डिसेंबर एंडिंग पर्यंत ते यायला काही हरकत नाही. पण ते जरा नवीन म्हणजे प्रायोगिक नाटकच करायचं आता जरा मूड आहे, कारण की आता नाटक तर सुरूच आहे, सो त्यामध्ये फिल्म करणं थोडं अवघड होऊन बसतं. पण हे मला खूप नाटकाचं डिरेक्शन मी बरेच वर्ष केलेलं नाही, सो लिखाण पण केलेलं नव्हतं बरेच वर्ष. सो म्हटलं की नाही जरा हे करूया आता, जरा स्टेजवर काहीतरी आपण आपल्याकडनं आणलं पाहिजे, इनपुट दिलं पाहिजे. पण विनोदी नाटक आहे की विनोदी म्हणजे इट्स सिच्युएशनल, सिच्युएशनल रॉमकॉम आपण म्हणू शकतो. अच्छा रॉमकॉमच आहे, पण धमाल आहे, मजा आहे, जरा वेगळा आहे. आता नवीन तुझा अवतार मला बघायला मिळेल. या नवीन म्हणजे मी तिकडे बॉयफ्रेंडच असणार आहे आणि माझे मित्र आणि अर्थात माझी जी गर्लफ्रेंड असेल ती नाटकातली या. तर त्या भोवतीच ते सगळं फिरणार आहे आणि आत्ताची लव्ह स्टोरी आहे. सो लेट्स सी कसं काय होत आहे, काय लोक प्रतिसाद देत आहे. बरं, मग खरी गर्लफ्रेंड कधी किंवा लग्न कधी करणार? अरे यार, हा आमचा प्रश्न नाहीये. जर तू कमेंट बॉक्स मध्ये वाचलेस तर बरेच जण तुला हाच प्रश्न विचारतील. नाही, माहित नाहीये, कोणाकडे असेल तर सांगा, म्हणजे मुलगी लग्नासाठी अनुरूप स्थळ. अनुरूपवर मी करणार आहे, काय म्हणतो आपण ते रजिस्ट्रेशन. माझे बाबा म्हणाले मला, एवढे ऍप वर तू आहेस तरी अनुरूप वर पण ये ना, एवढं काय त्यात म्हणाले. म्हटलं की तुला एवढे ऍप आहेत, इंस्टाग्राम पासून सगळ्या ऍप वर तू आहेस, तर अनुरूप वर पण काय प्रॉब्लेम. म्हटलं लवकरच तुझं अनुरूप इज लाईक सोशल मीडिया आहे का असं मी बाबांना विचारलं. होत असतील ना माणसं कनेक्ट होतात, म्हणजे माहित नाही मला. म्हणजे अनुरूप म्हणजे अजून तसं काही हे नाही झालं, तर आई बाबांनीच उघडलं असेल माझं, मला न सांगतो तर मला माहित नाही. पण म्हणजे असं बघू, अजून तरी माहित नाही काय आहे. होईलच पण लवकरात लवकर, आय होप सो. प्राजक्ता माळीला तू खरंच प्रपोज केलायस का? म्हणजे हे सगळीकडे आम्ही ऐकतो की मला खरंच प्रश्न आहे असं तू जेव्हा विचारलंस तेव्हा मला असलेलं काहीतरी एक गंभीर काहीतरी प्रश्न येणार आहे आणि मला आता जरा काहीतरी एक विचार करून ह्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. पण नाही केलंय मी प्रपोज.
प्राजक्ता नाही केलंय मी प्रपोज. पण हे सगळीकडे म्हणजे त्यावेळी ती स्किट चालू असताना सुद्धा जे इंटरॅक्शन ती रिअलिस्टिक ऍक्टिंग होती. थँक्यू. इट इज खूप नॅचरल होतं ते सगळं म्हणजे आणि ते तिच्याकडनं पण तेवढंच नॅचरल होतं. सो ते जास्त चांगलं वर्कआउट होतं आणि त्याच्यात ती गंमत पण येते. म्हणजे ते सुरू असं झालं त्या एका स्किटमुळे, आमची ओंकारची गर्लफ्रेंड म्हणून स्किट असतं माझं आणि शिवालीचं. तर त्यात मी सतत तिला उगाच काही ना काहीतरी टोकत असतो की तू कसं हे करत नाहीस, तू अशी मला रिप्लाय देत नाहीस, तुला कसं वेगळीच कामं करायची आणि असं जे ब्ला 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 एक्सेट्रा एक्सेट्रा. ऑफकोर्स इट इज रिटर्न ऑलवेज, ते सगळं लिखितच येतं. पण त्याला ती जे रिॲक्ट होते त्याच्याने ते अजून जास्त मीडियाने उचलून त्या विषयाला आणि ते जास्त वर्क पण झालं. म्हणजे नुसतं मी बोलतोय आणि ती काही नाही ती शांत बसली तर कदाचित तेवढं ते वर्क झालं नसतं. तर ते ती पण चांगलं रिॲक्ट करते, ती पण ते खूप प्लेफुली घेते, स्पोर्टिंगली घेते. सो त्यात मजा येते ती नोकझोक करायला आणि शी इज अ गुड फ्रेंड. आणि खूप मुळात प्राजक्तामुळे खूप काळजी घेणारी काय म्हणतो आपण मुलगी आहे असं की तू खूप म्हणजे तिला खूप काळजी आहे लोकांची आजूबाजूला, तिच्या जे कोण मित्र आहेत तिच्या जवळ त्यांची खूप काळजी घेत असते ती सतत. काय हवंय खायला दे किंवा खायला म्हणण्यापेक्षा बरा आहेस ना, काय चाललंय, ओके आहेस ना, छान आहेस ना, मजा करतोयस ना. तर अशी तिचे जर तिला असं कुठून तरी लांबून जाणवलं की नाही ह्याचं काहीतरी बहुतेक आज बिनसलं आहे, काहीतरी आहे, तर ती स्वतःहून जाणार, विचारणार काय झालंय, तू ओके नाही वाटत आहे, तुला नाही ओके ओके ठीक आहे, काय असेल तर सांग वगैरे वगैरे. अच्छा, एवढं खूप ती अशी खूप मनाने खूप चांगली मुलगी आहे, व्यक्ती खूपच सुंदर आहे. काहीच त्याबद्दल काय वाद. इव्हन भाऊ कदम सुद्धा एकदम छान माणूस ना. अरे यार, भाऊ कदमांविषयी तर काहीच बोलायला नको. साधा माणूस एकदम. अरे एवढे साधे आहेत ना ते, एवढे साधे आहेत म्हणजे कसं काय एवढं म्हणजे हे तुम्ही त्यांच्याकडनं टायमिंग, अभिनय, कॉमेडी, सिरियल जे काय असेल ते काही शिकलं नाही तरी चालेल. त्यांचा साधेपणा घेतलात ना तरी बाकी तुमचं अख्खं आयुष्य मार्गी लागेल असं मला वाटतं. हो, एवढा साधा माणूस, ह्या उंचीला पोचलेला माणूस. खरंच तुम्ही एवढे कसं, मी त्यांनाही विचारलं की सर तुम्ही एवढे कसं काय साधे, तुला नाही रे मी, ते पण त्यांनी असं की नाही मी तसाच आहे रे, काय मी तसाच आहे असं एवढंच बोलले. ते म्हटलं रे सर, त्यांना फोन केल्यानंतर सुद्धा ते एकदम नाही रे बाळा. हो खूप. म्हणजे आता मी प्रमोशनला वगैरे पण जायचो, तुझ्याकडे गाडी आहे का, तू गाडीने येतोय असं म्हणजे नाही सर मी, मग माझ्याकडे आहे, मी त्याच मार्गाने जाणार आहे, मग मी तुला कुठे ड्रॉप करू शकतो का, हे करू, तू ये माझ्या बरोबर, बस ना, पुढे बसायचं आहे का तुला, नाही मागे बसतोस का वगैरे असं. एवढं खूपच नॉर्मल. म्हणजे भाऊ कदम यार, आम्ही भाऊ कदमांना भेटणार असं जे होतं ते आपण डायरेक्ट अरे यार आपला माणूस यार, म्हणजे ते एवढे जवळचे होऊन जातात ना. म्हणजे खरंच का लोक त्यांना, प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला, देशातला त्यांना आपल्या घरातला मानतात, याचं कारण कळतं आपल्याला. आणि ते सगळ्या फॅन्सची, जे कोण त्यांना भेटायला येतात त्यांच्याशी पण ते तसंच वागतात. असं नाही की आपण आता ओळखीचे आहोत म्हणून आपल्याशी असं वागतायत, पण ते फॅन्सची पण तसंच वागतात. काही त्यांच्यात तो पण बदल नाही करत ते. अरे की फॅन्स आपण हा ये काय ये, कशी आहेस, बरा आहेस, कसा आहेस, काय करतोस, एक दोन त्यांना विचारपूस करणार, दोन प्रश्न विचारणार आणि मग बाय बाय वगैरे असं. तर खूपच मस्त माणूस, खूपच सेलिब्रिटी स्टेटस वगैरे याच्यापासून सगळ्यात लांब, खूपच लांब. म्हणजे लोक खरंच, म्हणजे कोणी स्वतःला समजा मी जर स्वतःला सेलिब्रिटी समजत असेल तर मी भाऊ सरांकडे बघावं आणि आपण आपली लायकी ओळखावी आणि आपण तसं वागावं असं मला वाटतं. म्हणजे दरवेळी जेव्हा मला असं कुठे वाटायला लागतं ना की थोडी हवा जाते का डोक्यात, तर मी अशा लोकांकडे बघतो की यार हे जमिनीवर राहायला म्हणजे जमिनीच्या आतच जायला मदत होते माझ्या मते. याने की एवढे म्हणजे तुम्ही खरंच ते वाक्य ना, जेवढं तुम्ही मुळाशी स्ट्रॉंग असतं तेवढे तुम्ही वर अजून वाढत जाता. तसं ते कुठेतरी भाऊ सरांकडे बघून होतं. आणि अजून बरीचशी मंडळी आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे खूपच डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे स्वप्नील जोशी पण खूप डाऊन टू अर्थ माणूस, म्हणजे त्यांच्यासारखा पण माणूस नाही. म्हणजे मी एकदा पहिल्यांदा मी अँकरिंग करत होतो माझ्या रुईया कॉलेजमध्ये, ते मठाचं काहीतरी होतं तेव्हा.
मुंबई पुणे मुंबई 3 येणार होता, 2 येणार होता. तर ते प्रमोशनला आले होते, स्वप्नील जोशी आणि हे. तर जस्ट फ्रेशर्स सिरियल झाली होती, टाइमपास वगैरे असं सगळं. तर त्यांनी मला सांगितलं, तू असं मास्क घालून ये आणि मास्क काढ आणि फिरव, लोक ओरडतील वगैरे. म्हटलं असं नाही होणार आहे काहीच. हे मास्क काढणार आणि लोक हे करणार वगैरे. म्हटलं असं हा काय म्हणजे अंकुश चौधरी, ऋतिक रोशन वगैरे असे कोण असतील तर मी समजू शकतो, माझं असं काही होणार नाही. आणि मी असं त्यांच्याशी काहीतरी बोलतोय आणि मी ना खूप माझ्या कॉस्ट्युमला घेऊन आणि असं थोडं हे होतं, कॉन्शियस झालं होतं. तर जे स्वप्नील जोशी माझ्याकडे बघतायत सगळे, बघते स्वप्नील दादा आला आणि मला काय झालं, काय प्रॉब्लेम नाही सर. म्हटलं काय नाही, आता पहिल्यांदा करे का काही टेन्शन नाही. आणि मला ऐक माझं, तू ते मास्क काढ, लोक ओरडणार. म्हटलं नाही सर, मला ते थोडं ऑकवर्ड होतं. आता स्टेजवर तू स्टार आहेस हे लक्षात घे, एवढंच त्यांनी मला सांगितलं, बाकी कोणी स्टार नाही. थँक्यू सर. आणि मी त्या कॉन्फिडन्स मधनं गेलो, मी मास्क काढला, लोक ओरडली वगैरे. आणि ते मी त्यांच्याकडे बघितलं आणि स्वप्नील जोशीने फक्त एवढंच केलं, बोला था मैंने, म्हणलं मी बोला था तुझे होगा. आणि तेव्हा मला असं झालं की कोण मी, ते मला ओळखत नाहीत काही नाही, तरी एक नवीन मुलगा जो पहिल्यांदा अँकरिंग करतोय त्याला बूस्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, हा कोण कुठला कलाकार करतो. म्हणजे त्याचं ते काम पण नव्हतं स्वप्नील दादाचं, तो फक्त प्रमोशनला आला होता. म्हणजे मी त्याला नंतर आम्ही फिल्म केली तेव्हा मी त्याला सांगितलं पण की असं, त्याला लक्षात पण नव्हतं ते. म्हटलं दादा तुला लक्षातही नसेल कदाचित, पण तू असं केलंयस माझ्या बरोबर. आणि तेव्हापासून म्हणलं तुझी इमेजच माझ्यासाठी मी चेंजच झाली. मग लोक काही म्हणू देत, कुठल्याही भाषेत म्हणू देत, कशाही म्हणू देत, पण माझ्यासाठी तू तो आहेस. माझ्यासाठी आता तू ऍक्टर, सेलिब्रिटी, सुपरस्टार न राहता तू माणूस म्हणूनच माझ्यासाठी खूप चांगला जिंकलंच त्यांनी मला. सो अशी पण खूप लोक आहेत आपल्याकडे जे एवढ्या आणि अशा लोकांच्या छोट्या छोट्या जेस्चर्सनी ना खूप आपल्याला प्रोत्साहन मिळते आणि पुढे जाण्यासाठी खूप आपल्याला स्ट्रेंथ मिळते असं वाटतं मला. एक्झॅक्टली. पण ही स्ट्रेंथ हास्य जत्रेत येण्यासाठी तुला काही मदत केली का या स्ट्रेंथची? हास्य जत्रा वॉज डिवाईन. मी मगाशी पण इंट्रोडक्शन कसं झालं आणि आतमध्ये कसं आलास, हास्य जत्रेत कसं आलास? तेच म्हणलं मगाशी मी जे म्हणालो, वरच्याचा खूप आशीर्वाद आहे खूपच. म्हणजे काय माहित नाही माझं कसं काय, देवाने खूपच मला हे केलंय आणि इट इज डिवाईन असं मला खूप वाटतं की मी जर टाइमपास 1 मध्ये नसलो असतो तर मी हास्य जत्रेत पण नसलो असतो. त्याची स्टोरी पण मी सांगतो. टाइमपास 1 मध्ये पण मी नव्हतो. टाइमपास 1 मध्ये आधी कास्टिंग झालं होतं वेगळ्याच, आणि माझा मित्र तिकडे असोसिएट होता, त्यांनी मला सांगितलं पण होतं ऑडिशन दे, ऑडिशनला ये. आणि 2011-12 तेव्हा म्हटलं कुठे ऑडिशन, पोखरण रोड नंबर 2ला. म्हटलं पोखरण रोड नंबर 2 कुठे आहे? तुला ठाण्याला. म्हटलं अरे देवा, आता मी दादरचा मुलगा रे मी, आणि मी म्हणजे माजोरडा दिसायला तर म्हटलं कोण जाणार आता. म्हटलं यार पोखरण रोडला, आणि नको म्हणून मी नाही गेलो. मग त्याचं कास्टिंग झालं कोंबड्याचं, आणि त्याला त्याचं काय माहित नाही, काहीतरी झालं त्यांचं आणि ते कॅन्सल झालं कास्टिंग. आणि मग परत त्या मित्राचा फोन झाला की आत्ता तरी ये, तू ना मूर्खपणा करू नकोस, मोठी फिल्म आहे. म्हटलं कोणाची आहे सांग. मी ते नाही सांगणार, तू ये इथे वगैरे वगैरे. कारण की ते खूप लॉक्ड होतं, सेन्सर्ड होतं सगळं, सांगायचं नव्हतं कोणाला, ऑफिशियली अजून डिक्लेअर नव्हतं झालं. येस. तर म्हणलं ओके. तर मग म्हटलं चल जाऊया, आता एवढं बोलवतं. तर मी गेलो, मग कळलं अरे बापरे हे तर रवी जाधव सर, आणि एवढं सगळं वेगळंच आहे, हे तर मोठी फिल्म आहे वगैरे वगैरे. मग झालं, ऑडिशन झालं, कास्ट झालो, टाइमपास 1 पण झाला. त्यात समीर दादा त्यात लायब्रेरियनचं काम करत होता. असं सगळं झालं 2013ला. तर तशी एक देवाच्या कृपेनीच मला ती फिल्म मिळाली. म्हणजे दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, तसं झालं. कट्टू आपण आलो 2020ला, टाइमपास 3चं शूटिंग सुरू झालं. आता टाइमपास 3 म्हटल्यावर सगळी आम्हीच लोक, परत तेच कॉलेज, मग त्या कॉलेजमध्ये पण समीर दादाच लायब्रेरियन. आता समीर दादाचं हास्य जत्रा वगैरे सुरू होतं तेव्हा, आणि आम्ही बघायचो, म्हणजे सगळेच बघायचे हास्य जत्रा आणि समीर दादाचे स्किट. आणि तर परत वर डिवाईन इंटरफिअरन्स बघ कसा असतो. मग आमची व्हॅनिटी वेगळी होती. मी प्रथमेश, मनमीत आणि तो जयेश म्हणून.
त्यांची आमच्या 4 जणांची व्हॅनिटी वेगळी होती, पण त्याच्यात ना पाणी पडायला लागलं काहीतरी एसीचं आणि ना तळं झालं होतं अख्खा व्हॅनिटीमध्ये. तर आता करायचं काय म्हणून आम्ही बाहेर सगळे थांबलो होतो. तर समीर दादाची व्हॅनिटी वेगळी. तर समीर दादा बिंग समीर दादा, परत एक चांगला माणूस, अरे तुम्ही 4 लोक बाहेर काय करताय उन्हात? म्हणलं नाही दादा ते व्हॅनिटी आमची आहे. अरे चला माझ्या रूममध्ये माझ्या व्हॅनिटीत येऊन बसा, असं काय करताय वगैरे. तर मी त्याच्या व्हॅनिटीत गेलो. तर समीर दादा आणि प्रथमेश एकाच कॉलेजचे, म्हणजे ऑफकोर्स वय म्हणजे हे खूप हे, पण कॉलेजचे एकाच होते. हे होतं की मी दादा म्हटलं तुझं हे खूप आवडतं, मे आय मुमकिन यू मॅम, मे आय कम सीन हू नादान हू मॅम वगैरे वगैरे, असं सगळं मी त्याचं एक फॅन बॉईंग चालू होतं माझं. तर चला अरे पण तू का नाही येत हास्य जत्रेत? म्हटलं मला आवडेल दादा, पण मला माहित नाहीये कसं यायचं हास्य जत्रेत. तुला ऑडिशन आहे, येशील का? म्हणलं अरे येईन ना, काही म्हणलं चालेल, फक्त मला माहित नाही जमेल की नाही मला. त्याला ये तर तू बघू. तर तिकडे विनायक पुरुषोत्तम म्हणून आहे, जो माझा ज्युनियर रुपारेलचा. तर तो तिथे रायटर डिरेक्टर होता. तो की हा यार तुझं नाव कधी असं मला लक्षातच नाही आलं की तू पण येऊ शकतोस वगैरे. ओंकार म्हणलं हा. म्हटलं बघ आता आलोय तर कर. तर शिवाली माझी पहिली ऑडिशनची पार्टनर होती. शिवाली तेव्हा काम करतच होती हास्य जत्रेत, पण ऑडिशनला आम्हाला एक स्किट दिलेलं. तर त्यात पार्टनर म्हणून शिवाली होती. तर तिने मला म्हटलं तू सांग मला काय करायचं. आणि ती पण अशी होती की अरे नाही तू माहिती आहेस, तुझ्या एकांकिका बघितल्या आहेत टाइमपास, मी तुला सांगू का? म्हटलं प्लीज सांग. म्हटलं असं काही मला काहीच माहित नाहीये ह्यातलं. तर ते ऑडिशन झालं, ते पण आवडलं. बरीच लोक आलेली, 93 वगैरे लोक होती, 90 वगैरे. तर त्यातनं मी सिलेक्ट झालो. आणि 93 लोकांमध्ये मी एकमेव सिलेक्ट झालो. आणि मला असं झालं की बापरे आता म्हणजे जबाबदारीच आली. तर हळूहळू स्किट फॉर्मॅट कळायला एक वर्ष गेलं असं आपण म्हणू शकतो प्रॉपर, की आता मला कळलंय काय करायचं. आता मी माझे पण गोष्टी काही ऍड ऑन करू शकतो. पण सगळ्यात जास्त जो फायदा झाला तो झाला मला दमणला आमचं कोविडच्या काळामध्ये, लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊन जेव्हा होता तेव्हा आम्ही बायोबबलमध्ये दमणला काम करत होतो. तर तिकडे जे बॉन्ड तयार झालं ना माझा सगळ्या क्रू बरोबर, कारण की ते एकमेकांना ओळखतच होते. ते आधी 4 वर्षापासून एकत्र काम करत होते, मीच नवीन होतो. तर दमणमध्ये कसं आम्हीच होतो फक्त बायोबबल असल्यामुळे. मग आम्ही एकमेकांशी बोलतोय, आम्हीच पार्ट्या करतोय, आम्हीच काय धमाल करतोय, शूट करतोय, परत झोपतोय, आणि एकमेकांच्या बाजूबाजूलाच आम्हीच होतो. तो सगळ्यांशी बोलायला वेळ मिळाला, सगळ्यांशी कनेक्ट व्हायला वेळ मिळाला, जो कदाचित आम्ही मुंबईत असलो असतो तर कदाचित ज्याला 6 महिने लागले असते प्रत्येकाशी बोलायला, प्रत्येकाला जाऊन काही आणि त्यात मी माणूस म्हणून एवढा इंट्रोवर्ट आहे किंवा एवढा हे की मी जास्त लगेच कोणाशी बोलायला जाऊ शकत नाही. पण तिकडे अनायसे सगळे लंचला डिनरला एकत्रच असायचं, तर बोलणं व्हायचं कायम एकत्र ना, कायमच एकत्र. तर त्याच्यामुळे ते जास्त बॉन्ड होण्यामध्ये जो मला वेळ मिळाला ना, जो सगळं म्हणजे सई तामणकरांपासून प्रसाद ओकांपर्यंत सगळ्यांशी मला बॉन्ड, प्राजक्ता माळीशी पण मला तिकडे बॉन्ड होता. तर ते कनेक्शन पटकन झाल्यामुळे नंतरचं माझं सगळं सोपं झालं की आता मला प्रत्येक माणूस काय कळलेला आहे, इन अँड आउट कळत सगळ्याच गोष्टी. आणि मग त्यांच्याबरोबर काम करायला मग अजून जास्तीत जास्त मजा यायला लागली. आणि गोस्वामी पहिली 6-7 महिने तर मी फक्त गोस्वामी सरांचं ऐकत होतो की तुम्ही काय सांगताय ते फक्त तुम्ही सांगा मला, तुम्ही जे सांगताय ते मी करणार, मी आधी स्वतःचं डोकं काहीच लावणार नाही किंवा मला लावायचंही नाहीये. तर तेच केलं मी आणि दॅट वर्क फॉर मी असं झालं. आणि मी एक मुळात दिग्दर्शक पण असल्यामुळे नाटकाचा किंवा एकांकिकेचा मला सरांना काय हवंय हे मला माहिती म्हणजे कळायचं लगेच की ओके ह्यांचा डिरेक्टोरियल पॉइंट ऑफ व्ह्यू हा आहे, तर मला हे पाहिजे, त्यांना ते अपेक्षित आहे माझ्याकडे. सो त्याचा पण मला थोडा फायदा झाला. पण त्यांनी खूप तुला घडवण्यामध्ये त्यांचा पण हात आहे ना, गोस्वामी घडवण्यामध्ये. म्हणजे आम्ही त्यांना बघितलं नाही, कारण ते स्टेजवरती कुठेच दिसत नाहीत, की एखाद्या स्किटमध्ये कुठेतरी छोटीशी बारीकशी एंट्री घेतली एवढंच आहे. पण गोस्वामी सर हे महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे, ते तुमच्यामुळेच राहतात. नाही तर त्यांचा हात कसा आहे? त्यांचा हात माझ्यामध्ये सगळ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा हात आहे. म्हणजे आतापर्यंत जे काय स्किट फॉर्मॅटचे शोज येऊन गेले आहेत हास्य जत्रेच्या आधी, त्याच्याही आधी,
त्यात सगळ्यांमध्ये सचिन गोस्वामी आणि सचिन मोट्यांचा हात आहे. म्हणजे आज फूबाई फू पासून सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी आहेत. तर फूबाई फूचे पण मेकर सचिन मोटे गोस्वामीच होते आणि त्यानंतर पण सचिन मोटे गोस्वामी होते. मग हास्य जत्रा पण सचिन मोटे सचिन गोस्वामी. आणि असं आहे की त्यांनी स्किट फॉर्मॅटच बदलला. आधी जे 2-2 पात्री स्किट्स असायचे त्यानंतरचा परत वेगळा एक फॉर्मॅट आणला 3 पात्री आणि मग आता एक सिच्युएशनल स्किट्सचा सिच्युएशनल कॉमेडीचा स्किट मध्ये त्याचं रूपांतर करणं हा त्यांनी स्वतः म्हणजे तेच तिकडेच जाणवतं की त्यांना चेंजची किती नेसेसिटी वाटते की चेंज इज मस्ट हे त्यांच्या डोक्यात किती आहे. आणि एक विजन पण आहे ना की पुढे माणसांना फॅन्सना काय हवंय काय आवडतंय. आणि ना गोस्वामी तुमच्यातले चांगले पॉइंट्स जे असतात ना ते बरोबर बाहेर काढतात. अच्छा. आणि तुला जे नाही ह्याच्यात हे नाही आहे तर ते बरोबर ते लपवतात. आणि मग ते लपवत असताना ते सतत तुला जाणीव करून देतात की हे तुझ्यात नाही आहे, हे तुला आणायचंय, हे तुला आणायचंय, हे तुला आणायचंय. मग ते आपल्यावर पण एक लागतं ओके हा हे मला ह्याच्यात मला वर्क करायचं, हे मला इम्प्रूव्ह करायचंय. आणि तुझे चांगले पॉइंट्स ते बाहेर काढतातच आहेत. सो तुला त्याची काळजी करायची गरज नाही वाटत. तुला तुझ्या इम्प्रूव्हमेंटवर लक्ष द्यायला जास्त वेळ मिळतो. ज्या युअर विथ सचिन गोस्वामी आणि मोठे पण त्याच्याबरोबर की तुला इम्प्रूव्हमेंट करायला जास्त वेळ मिळते. तुला माझं काय चांगलं आहे ते बाहेर येणारच आहे ह्याच्यामुळे ह्याची तुला खात्री असते. म्हणजे मी एक ऐकलं होतं कोण म्हणालेलं मला आठवण कुठले तरी हिरोईन की करण जोहर काम करत असताना मी कशी दिसते ह्याचा मला प्रश्नच पडत नाही कारण की मला माहिती आहे मी चांगली दिसते कारण करण जोहरने फ्रेम लावली. सो मी फक्त माझ्या अभिनयावर मला जे काम करायचंय त्याच्यावरच मी 100% फोकस ठेवते कारण की मी कशी दिसते मी चांगली दिसते मला माहिती आहे बिकॉज इट इज करण जोहर. सो तसं आहे की मी माझं जे चांगलं आहे ते बाहेर येणारच आहे बिकॉज इट्स सचिन गोस्वामी. त्याशिवाय म्हणजे त्यासाठीच ते आहेत तिथे. तर मला काय माझ्यात इम्प्रूव्ह काय करायचं आहे ह्यासाठी फक्त मला लक्ष द्यायचं आहे. ते कालांतराने आपण देत जातो हळूहळू आणि त्यातनं आपण काही ना काहीतरी शिकत जातो. सो दॅट इज अमेझिंग. आणि ते युनिव्हर्सिटी आहे रे खूप. म्हणजे एखाद्या व्यक्तीने खरं म्हणलं तर एखादी गोष्ट कमी आहे एका कलाकारामध्ये म्हणल्यानंतर त्याला त्या गोष्टीसाठी बाजूला ठेवणं आणि त्याला तसं छान करून परत हे दाखवता येईल ही विजन असणं किंवा फॅन्सनं काय हवंय हे माणसांपर्यंत डिलिव्हर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अरे खूप म्हणजे ना त्यांना एवढं सुचत असतं ना गोस्वामींना म्हणजे इट इज अमेझिंग. म्हणजे खूप म्हणजे कधी कधी थक्क व्हायला होतं की या मेंदूत काय काय कुठून विचार आणतायत. आणि त्यांनी एवढं ते फिरले आहेत ना म्हणजे मुळातच ते राष्ट्रीय सेवा दलामध्ये ते काम करत होते. मग त्यानंतर ते मेधा पाटकरांबरोबर पण होते नर्मदा बचाव आंदोलनाच्या वेळेला. सो ते अख्खा महाराष्ट्र ते फिरलेले आहे. सो अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या लोकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांना ते भेटलेले आहेत, त्यांच्याशी बोललेले आहेत. सो प्रत्येक आणि त्यांना ते ऑब्झर्व करायची एक घाणेरडीने म्हणता येणार खरं तर चांगली सवय आहे असं आपण म्हणू. पण कुठलाही एक कॅरिकेचरिस्ट कॅरेक्टर माणूस किंवा बाई दिसली की त्यांना ते लगेच ही बाई कशी आहे बघ मग त्यांचा कुठेतरी वापर करणे. आणि तुला असं पण कधी कधी होतं की 1-2दा की यार हा माणूस मी कुठेतरी बघितलाय मग कुठेतरी लक्षात आहे अरे हा तू तिकडे सिग्नलला उभा असतो बघ हा तू त्याचंच कॅरेक्टर आहे हे वगैरे. तर असं बऱ्याचदा होतं की तू आज बघितलेलं कॅरेक्टर कधीतरी परवाच्या स्किटमध्ये तुम्हाला दिसून जातं किंवा आज जे त्यांच्याबरोबर घडलंय ते एक आठवड्याच्या स्किटचा विषयच असतो वगैरे असं पण होतं. सो हे कला शिकणं आणि कला असणं मधला फरक आहे. येस दॅट्स इट. गोस्वामी सरांचा आपण विषय निघाला म्हणून मी म्हणतोय की फॅन्सना काय हवंय किंवा प्रेक्षकांना काय हवंय हे बघण्यासाठी जो विजन होतं खरं तर फॅन्सवरनं विषय म्हणून की आजपर्यंत हास्य जत्रेमुळे किंवा या विनोदी ह्याच्यामुळे बरेच माणसं बरी झाली आहेत. कितीतरी तुम्ही जर कमेंट बघितले असतील तर त्यामधनं डॉक्टर असे बरेच इन्सिडन्स वेगळे आहेत. त्यातला एखादा इन्सिडन्स मला ऐकायला नक्की आवडेल. आता रिसेंटलीच ईशा डे जी आहे मैत्रीण माझी तिने तो किस्सा सांगितला.
पण मी परत म्हणजे सांगायला काही आवडेल, मला हरकत नाही. कारण की मी असंच घराखाली गेलो होतो अंडी आणि असं सगळं आणायला, ब्रेड किंवा असे घरातले बेसिक गोष्टी. तिकडे एक माणूस आला आणि त्यांनी माझे पायच धरले डायरेक्ट, म्हणजे लोटांगण डायरेक्ट. तर एजेड होता, असे 60 नाही 55 असे. तर मला जरा ऑकवर्ड म्हणलं, काका काय करताय काका, थांबा जरा. आणि असं तो दुकानदार वगैरे हसायला लागला. म्हणलं फॅन आहेत तुमचे, फॅन आहेत म्हणलं. हो आपण पाया कुठे पडताय? म्हणलं नाही तुम्हाला काय केलंय तुम्हाला माहित नाही. आणि असं म्हणलं नाही थँक्यू. आणि असं अनपेक्षित नाही. हा म्हणलं की अरे नाही ठीक आहे थँक्यू. तुम्ही बघता का शो? आम्ही तुमचा शो बघतो फक्त. तर म्हणलं की मी पॅरालिसिस होता मला, अख्खा अर्धी बॉडी, राईट हँड साईड अख्खी माझी पॅरालिटिक होतो मी. आणि मी बेडरिडनच होतो. आणि मी 1-1.5 वर्ष बेडरिडन होतो. आणि मी हास्यजत्राच बघायचो फक्त, झोपायचो आणि हास्यजत्रा बघायचो आणि फक्त ज्यूस पिऊ शकत होतो, म्हणजे लिक्विड, ऑन लिक्विड आहे. कारण की चावता येत नाहीये, काय नाही, फक्त ह्या बाजूनी आणि थोडं फार वगैरे. आणि मला हसायला यायचं स्किड बघताना तुमचे, पण मी हसू शकत नव्हतो कारण की बॉडी उठतच नाहीये माझी, मला हसताच येत नाही. तर एका वेळेला समीर चौगुल्याचं कुठले तरी सीट आम्ही बघत होतो, म्हणाले की समीर चौगुल्यांचं मी स्किट बघत होतो. आणि मला एवढं हसायला आलं की मला काही जाणवलं नाही, फक्त मला इथे काहीतरी असं बस्ट झाल्यासारखं झालं. आणि मी उठून हसायला लागलो, हा 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 हा. आणि डॉक्टरांना पण ते कळलं नाही कसं झालंय, हे काय झालंय. आणि ते त्यांचं असं होतं की एवढ्या वर्षाचं, एवढ्या दिवसांचं ते हसू जे आत होतं, त्यांनीच ते सगळं तुमचं घालवलंय. तर हे ऐकून मला एकदम त्याच्यासाठी देव त्याच्या नाही, म्हणजे हे मी म्हणणं खरं तर खूप घाण आहे असं म्हणू नये स्वतःबद्दल आपण. पण एखाद्या व्यक्तीला जर बाहेरच येता येत नाहीये त्यातनं, आणि या हसण्यामुळे जर त्याला कुठेतरी आज परत ते जीवन जगता येतंय किंवा ते जगायला मिळतंय, तर आय डोंट नो यार. म्हणजे कधी कधी खूप हे होतं. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बोललो पण आहे की लोक एवढं प्रेम देतात ना, मला कधी कधी मी त्या प्रेमाच्या लायक पण नाही वाटत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. की मला माहिती आहे मी माणूस म्हणून कसा आहे, मी केवढे कांड केलेले आहेत, किंवा काय वागतो, कसा वागतो वगैरे असं सगळं. पण असे जेव्हा लोक येऊन आपल्याला भेटतात आणि काय काय सांगतात ना, तेव्हा असं होतं यार की नाही, आपण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, आपल्याला रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे कुठेतरी, आणि ही जर आपल्याकडे, मगाशीच म्हणजे स्पायडरमॅनचंच वाक्य आहे, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर तुमच्याकडे ती पॉवर आहे, तुम्ही लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल करू शकता. म्हणजे एवढा मोठा बदल, टू छोट्यातला छोटा बदल जे काय असेल तुम्ही तो घडवू शकताय. तर ही जर तुमच्याकडे पॉवर आहे तर ती तुम्ही रिस्पॉन्सिबली वापरायला पाहिजे आणि लोकांच्या भल्या करण्यासाठीच वापरायला पाहिजे. सो दॅट इज, म्हणजे असे बरेचसे, आणि अजून कॅन्सर पेशंट्सचे पण किस्से येतात आणि असे बरेच, म्हणजे अनेक किस्से असे असतात ना, काय हॉस्पिटलमध्ये हास्यजत्रा दाखवलं जातं किंवा रिलीफ म्हणून हास्यजत्रा दाखवलं जातं. सो कधी कधी कलाकार म्हणून हा सक्सेसच आहे ना खूप. हो अर्थात, की ज्या गोष्टीमध्ये आपण डॉक्टर म्हणून काही करू शकत नाही, तिथे डॉक्टर म्हणून उभं राहणं. एक्झॅक्टली, म्हणजे लाफ्टर इज अ मेडिसिन आपण फक्त ऐकलेलं असतं. करेक्ट. आज मी, म्हणजे त्या दिवशी मी ते अनुभवलं की यार ऐसा भी हो सकता है कभी लाईफ में, असं वाटलं नव्हतं कधी. पण नाही, असं एकदम छान वाटतं कधी कधी. असं वाटतं की ओके, म्हणजे स्वतःला शाबासकी दिल्यासारखं आहे सगळ्या टीमला. सगळ्या टीमला ऑफकोर्स. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एवढ्या वेब सिरीज बघतो की यार ना, आणि असं आपल्या मनात येतं ऍज अन ऍक्टर म्हणून की यार अशा कुठल्या तरी सिरीजचा आपण भाग ओसायला पाहिजे. तर नंतर असं मला खूप, म्हणजे आता 4 वर्ष गेल्यानंतर असं वाटतंय की मला नाही गरज, मी आहे तशा सिरीजचा भाग एका, खूप छान, जी लोकांवर एवढा परिणाम करते आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी देतोय, आपण त्यांना काहीतरी देतोय त्यांच्या आयुष्यात, बदल घडवतोय त्यांच्या आयुष्यात. सो मी त्या सिरीजचा भाग आहे. सो मला वेगळ्या अजून कुठल्या सिरीजचा भाग व्हायची गरज नाही. सो या, आणि एक फॅमिली आहे ना तुमची. हो सगळे एकत्र असतात, वेगळे होतात, भांडतात, परत एकत्र येतात, परत असं सगळं जे फॅमिलीमध्ये घडत असतं त्या सेटवर घडते, एवढंच.
पण असं छान आहे, मस्त टीम आहे आमची. तुला लॉबी सिस्टीम बद्दल काय वाटतं, की जे आम्ही एकंदरीत बघतो की एक माणूस त्याची सगळी मंडळी घेऊनच मूवीज बनवतो किंवा सिरियल्स येतात किंवा स्किट्स असतील, नाटक असेल, हे त्या टीम बरोबरच करणं आणि ती लॉबीज कायम तिथे सगळीकडे पोर्ट्रे करत राहणं आणि मग नवीन माणसांना आतमध्ये न येऊन देणं, याच्याबद्दल तुला काय वाटतं की ही खरीच आहे की आम्ही फक्त ऐकत असतो? ते लॉबी हा शब्द देऊन आपण त्याला खूप डिग्रेड करतो असं वाटतं मला. माझं स्पष्ट म्हणणं आहे, प्रत्येक माणूस तू ज्या माणसांबरोबर कम्फर्टेबल आहेस त्यांच्या बरोबरच काम करणं. आता उद्या मी जर नाटक केलं किंवा मी कुठली फिल्म केली तर मी आधी माझ्या मित्रांनाच बघतो ना, यार माझा, आता तू पण ज्या कंपनी उभी केलीस तेव्हा तू तुझ्या मित्रांबरोबरच काहीतरी केलं असेल ना. बरोबर. तर ते तसंच असतं माझ्यामध्ये. जर मी तुझ्याबरोबर कम्फर्टेबल आहे काम करायला तर मी तुलाच घेणार. आणि ट्युनिंग परत नव्याने करायचं नाही. आणि तू ऍक्टर म्हणून पण बरा आहेस की, असं पण नाहीये ना एवढं माझ्या वेगळ्या नॉन ऍक्टर फ्रेंडला माझं ट्युनिंग जमतंय आणि मी त्याला घेतलंय, असं तर होत नाही ना. सगळे ऍक्ट्रेसेसच असतात आणि चांगले ऍक्ट्रेस असतात, असं पण नसतं. सो ते लॉबी म्हणून ना ते जरा ते म्हणजे असं काय नाही यार, मी माझ्या मित्रांना घेऊन काम करतो, तू तुझ्या मित्रांना घेऊन काम करते, त्यांच्या तुम्ही ज्यांचं बॉन्डिंग आहे ऑलरेडी, ज्यांचं ट्युनिंग आहे ते एकत्र काम करतात, एवढंच त्याचं आहे. सो असं मला खूप छान, म्हणजे पॉझिटिव्ह वेनी तू याच्याकडे बघतोयस, आम्ही याच वेनी बघत असतो. हो, म्हणजे मला ते तसंच वाटतं रे. असं काही मला त्याबद्दल असं मला कधीच काही वाटलं नाही की हे कसं फक्त त्यांनाच घेऊन काम करता. माझं असं, तू जर खरंच चांगला ऍक्टर असशील तर तुला घ्यावंच लागेल. मग तुला कोणी मध्येच येऊ शकत नाही तुझ्या. जर तू खरंच चांगला ऍक्टर असशील तर मग ठीक आहे ना, असं काही नाही. मग ती स्क्रिप्टची गरज त्याचीच आहे. मग माझा मित्र जरी माझ्या बरोबर चांगल्या ट्युनिंग मध्ये असला तरी नाही, मला गरज त्याचीच आहे. हे जर तुझ्याकडे असेल तर तुला घेणार लोक 100%. सो इट इज ओके. लॉबी बिबी ठीक आहे, असं काय. आपण ईमेल सेक्शन कडे जाऊया. ईमेल सेक्शन. ओके. अदिती म्हणून आहे, दादा सध्या कोणत्या सिनेमाचं लेखन किंवा दिग्दर्शन करत आहेस, असेल तर त्या प्रोजेक्टची थोडी माहिती आम्हाला द्या. एक आहे, पूर्ण माहिती मी देऊ शकत नाही, पण एका फिल्मचं लिखाण सध्या सुरू आहे. हॉरर कॉमेडी आहे आणि राजे महाराजे डिरेक्टर्स, म्हणजे तो काळ आणि आत्ताचा काळ जरा मिक्सचर आहे त्यात. आणि गंमत आहे. एक राजा, त्याची इंडियन वाईफ आणि ब्रिटिश वाईफ, अशा दोन वाईफ्स आहेत, बायका आहेत त्याच्या, बायको काय म्हणजे लग्न झालेलं आहे. आणि हाऊ इट वर्क्स आउट, आणि मग आत्ता त्याचा काय परिणाम होतोय त्या ह्याचा वगैरे, आणि अशी सगळी ती जरा गुंफलेली स्टोरी आहे. तर इट इज इंटरेस्टिंग. ती पण आता डिसेंबर पर्यंत कम्प्लीट होईल, जेणेकरून ती फेब मध्ये जरा काय म्हणतो आपण त्याला, शूटिंगला चालू होईल. आदित्य म्हणून आहे, मला सिनेमामध्ये यायचं आहे पण मी एका छोट्या गावात राहतो, पण मला विनोदी नट बनायचं आहे, तर तू काय मार्गदर्शन देशील? क्या बात आहे. मलाच खरं तर अजून मार्गदर्शनाची गरज आहे, पण मी सांगतो तुला, असं काही नाहीये. तू ज्या गावात राहतोस तिकडे कुठे काय म्हणू, थिएटर ग्रुप्स आहेत का, नाटकाचे कुठे शोज होत आहेत का, कोणी एकांकी करताय का, प्रायोगिक किंवा हौशी रंगमंच कुठे आहे का, इथे जाऊन आधी भेट दे. तुला काय येतं, तुला काय नाही येत, हे तिकडे तुला पडताळून बघता येईल. की तुला आता वाटतंय की तुला विनोदी अभिनेता व्हायचंय, पण कदाचित तिथे गेल्यावर तुला असं कळेल की अरे नाही, मी तर सिरियस आणि मी सिच्युएशनल जास्त चांगलं करतोय. तर आत्ता असं काही ठरवू नकोस की मला विनोदी ऍक्टिंग करायची आहे किंवा असं. मुळात ऍक्टिंग काय, अशी विनोदी ऍक्टिंग वेगळी आणि सिरियस ऍक्टिंग वेगळी असं काही नाहीये. तुला अभिनेता व्हायचंय हे ठरव, आणि मुळात खूप वाच त्यासाठी आधी. कारण की ऍक्टर, असं मला वाटतं ऍक्टरचा ना रियाजच करत नाहीत ऍक्टर. म्हणजे गायक रियाज करतो, डान्सर रियाज करतो, ऍक्टरला रियाजाची खूप गरज लागते. त्यामुळे जेवढं तुला वाचता येत आहे तेवढं वाच, बघता येत आहे तेवढं बघ,
तुला जे जे काय करता येऊ शकतंय ते तू स्वतः आधी आरशासमोर उभं राहून करून बघ. म्हणजे जेव्हा केव्हा तुला ती संधी मिळेल, ती ऑडिशन, एक ऑडिशन तुझ्याकडे जेव्हा येईल तेव्हाच तू तयार असला पाहिजेस की हा, या ऑडिशनसाठी मी तयार. कारण की कधी ऑडिशन येईल हे तू सांगू शकत नाहीस. आज येईल 5 वर्षांनी येईल, पण 5 वर्ष जर आपण रियाजच केला नाही तर पहिल्या ऑडिशनला आपण फापल. तर ती ऑडिशन यायच्या आधीच आपलं हार्डवर्क, आपला रियाज झाला पाहिजे, म्हणजे ती ऑडिशन आल्यावर आपण चोपतो. सो खूप वाच, खूप बघ, आणि जिकडे कुठे तुला नाटक करता येईल, कुठे एकांकिका करता येईल, मॉबमध्ये, बॅकस्टेजला जे काय करता येईल ते आधी कर. तुला त्यातनं खूप जास्त शिकायला. खूप छान, मनापासून त्याला सांगितलंस. हा नक्की हे जर ऐकत असेल तर छान वाटेल खूप. पांडुरंग नाशिक मधून त्यांचा मेसेज आला. नमस्कार साहेब, मी म्हणजे नाशिक नाही, संभाजीनगर वरून पांडुरंग बोलतोय. तुमचा नवीन सिनेमा इन्स्पेक्टर झेंडे पाहिला, खास तुमच्यासाठी पाहिला. तुमचं काम जबरदस्त वाटलं, विशेषतः कॉमेडीचं टायमिंग खूप छान आहे. अजून काही हिंदी सिनेमे किंवा वेब सिरीज करणार आहात का? तर नाव शेअर करा आणि थोडी माहिती आम्हाला द्या. ऑलरेडी हिंदी असं सांगू नाही शकत, पण मी एवढं सांगतो काय चालू आहे. म्हणजे एक पायलट शूट झालंय, आता डिसेंबरच्या नंतर ते सुरू होणार आहे. पण आय एम सो सॉरी, मी आता नाही सांगू शकत. त्याचं काही आम्ही नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट मध्ये आम्ही बांधलो गेलो, पण लवकरच तुम्हाला कळेल. बघत राहा. माझा इंस्टाग्राम फॉलो करा. हास्य जत्रेमध्ये कुलदीप म्हणतात, हास्य जत्रेमध्ये स्किट करताना तुला नर्वस वाटतं का? त्यावेळी मनात नेमकं काय चाललेलं असतं? पहिल्या स्किट पासून ते अलीकडच्या स्किट पर्यंत एक अभिनेता म्हणून तुझ्यात काय काय बदल झाले आणि कोणत्या ऍक्टर्सना हे तू श्रेय देशील? हा, जरा नर्वस वाटतं. पहिल्या स्किट मध्ये तर मी पहिलं वाक्य विसरलो होतो ऍक्शनच्या आधी, की मला पृथ्वी पहिलं वाक्य काय, त्यांनी वाक्य सांगितलं ते करशील ना, म्हणलं हा नाही कारण पहिलं वाक्य. आणि मध्ये मध्ये असं होतं की रिहर्सल झाली असली ना तरी असं दडपणेल ना, हा म्हटलं हे आठवेल ना आता सगळं. आणि ते खूप म्हणजे त्याचं वेगळंच प्रेशर येतं. आणि ते मध्ये मध्ये असं यायला लागलं होतं मला की एन्झायटी होते ना, की अरे यार नाही म्हटलं, पण आता आपण केलंय, जस्ट केलंय रिहर्सलला, का आपण एवढं टेन्शन घेतोय? पण नाही, ते काहीतरी तिकडे थरथर नाही, पण असं मनात ना घालमेल आहे की बाबा काय होणार आहे, काय नाही होणार. म्हणजे कॉन्फिडन्स असतो, पण अरे जमेल नाही जस्ट. आणि म्हणजे स्किट शूट सुरू व्हायच्या एक बरोबर 2-3 मिनिटं आधी ते सगळं होऊन जातं. त्याच्या आधी पण काही नसतं. फ्लो लागला की लागला, फ्लो आला की आला. पण यार त्याच्या आधी ते जरा कठीण होऊन बसतं. की पण असं रोज नाही होत, काही विशिष्ट स्किट्स ना. आता ते माझं मोना डार्लिंगचं स्किट आहे, त्यात मला ते ना एक वाक्य बोलायचं असतं खूप मोठं, आणि ते असं मराठीत असतं, म्हणजे असं खूप मराठी, शुद्ध मराठीत. आणि असं तर आता मी इंग्लिश मिडियम मध्ये वाढलेला माणूस मुलगा आहे, मग तसा. तर आता डेफिनेशन्स जे असायचे आपल्याला, तर त्या सगळ्या डेफिनेशन्स मी इंग्लिश मधून पाठ केलेल्या आहे. तर ते इंग्लिश कठीण शब्द आले तर ते मला लक्षात राहायला सोपे जातात. पण आता मराठीमध्ये काहीतरी असं वेगळंच त्यांनी काही शब्द आणले, तर मला ते म्हटलं ह्याचा मुळात अर्थ काय आहे आधी, मग ते मला इंग्लिशमध्ये शोधा. आणि मग तेव्हा मला खूप खूप प्रेशर येतं. म्हणजे मी ते वाक्य ना कधीच सलग घ्यायचो नाही शूटमध्ये. आमचं स्किट पण सलगच होतं, म्हणजे मध्ये कट होत नाही. जर काही कोणी विसरला तर तिकडे थांबतात आणि परत तिकडनंच सुरू करतात. तर अख्खा कितीतरी 10-12 स्किट्स मी ते वाक्य बोलतच नव्हतो अख्खं. ते मध्ये मध्ये थांबायचोच मी, आणि ते व्हायचंच नाही. म्हणजे ती एक फेज होती ना विराटची, कितीतरी 71वी सेंचुरी होतच नव्हती आणि असं सगळं. तर तेव्हा मला चिडवायचे पण, की हा स्टक झालाय, ह्याची नाही होते सेंचुरी, 71वी सेंचुरी होत नाही. आणि कधीतरी ते झालं, आणि का विराटची आज झाली आणि नंतर मग हे झालं, तर ते सगळं लोकांनी मग तेव्हा पण रिझेम्बलन्स केला होता. पण हो, नाही, जरा उदास होतेच थोडी स्किटच्या आधी, आणि काही ठराविक स्किटच्या आधी होतेच खूप. आणि बदल म्हणजे खूप, म्हणजे मी मगाशी आपलं झालं यावर बोलणं, की ऍज अन ऍक्टर म्हणून मी काय केलं पाहिजे, काय शिकायला. आणि आपण सिच्युएशनल
स्किट्स जास्त करतो, सिटकॉम जास्त असतो हास्य जत्रेच्या स्किट्स मध्ये. सो मला त्याचा फायदा कसा होता, तर पुढे जाऊन फिल्म मध्ये कुठलीही सिच्युएशन आली तरी त्या सिच्युएशनला काय रिॲक्ट व्हायचं हे मी इथल्या कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये केलंय, शिकलेलो आहे मी सर. तर ते मी एकतर तसंच करेन किंवा त्याच्यापेक्षा बरं करेन. तर ते एक मला खूप हास्य जत्रेचा तो एक फायदा होतो की मला ऍज अन ऍक्टर म्हणून वर्किंग कसं करायचं आणि दररोज विचार करता येतो. एक्झॅक्टली. तर त्याचं मला खूप फायदा मिळाला. सो बदल म्हणाल तर तो कुठेतरी एक झालेला आहे की मी आता एक जरा बेटर ऍक्टर झालेलो आहे, जरा मी आता स्क्रिप्टवर काम करायला लागलोय किंवा कॅरेक्टर्सवर काम करायला लागलोय, अशा झोन मध्ये थोडा बदल झाला. आणि परत एक 5-6 वर्षांनी बघितल्यावर अरे हे तर चांगलं नव्हतंच, हे वाटणं पण गरजेचं आहे. तर काहीतरी हे तर दर म्हणजे आता मी माझ्या एकांकिका पण वाचतो किंवा बघतो ना, मला असं होतं की अरे काय लिहिलंय मी, हे कसं काय, तेव्हा मग बाकीची काय लिहित होते, मग जर हे जिंकलेलं आहे वगैरे अशा झोन मध्ये पण आमचं बोलणं कधी कधी होतं. पण नाही, ते तर सगळ्यांचं झालं पाहिजे. झालंच पाहिजे, म्हणजे तर सुधारणा झाली असं आपण म्हणू शकतो. नाव त्यांनी वेगळंच टाकलंय, कपलना. खरं कल्पना नाव असेल ते असावं. कपलनांनी विचारलंय, हास्य जत्रा माझा आवडता शो आहे, सगळेच खूप छान काम करतात, पण मला तुझे स्किट विशेष आवडते, मी युट्यूबवर बघते, तर हे अजून का नाही येत युट्यूबवर, असा प्रश्न आहे. तुम्ही सोनी लिव्ह वर बघा, युट्यूबवर बघू नका. सोनी लिव्ह वर तुम्हाला व्यवस्थित सगळे मिळतील एपिसोड्स बघायला. आणि सोनी लिव्ह वर फ्री पण आहे, म्हणजे असं पण नाहीये की पैसे. म्हणजे सबस्क्रिप्शन आहे आणि तरच तुम्हाला दिसणार आहे. तर सोनी लिव्ह वर बघा, युट्यूबवर नका बघू. युट्यूबवर नाही येत पण युट्यूब आय गेस कदाचित ना त्या म्हणजे आउट ऑफ इंडिया जे असतात त्यांच्यासाठी खरं तर ते आहे, कारण की तिकडे काहीतरी त्यांचा झोन आहे काहीतरी सोनी लिव्हचा आणि असं काहीतरी. हा, काही काही देशांमध्ये दिसत नाही, काही काही देशांना लीड दिसतं आणि असं काहीतरी त्यांची लफडी. तर त्यामुळे युट्यूबवर जनरली आउटसाइड इंडिया खूप बघितलं जातं. पण तुम्ही सोनी लिव्ह वर बघा, सोनी लिव्ह वर तुम्हाला सगळं दिसेल. युट्यूबवर तुम्हाला गाणी पण कट होतात, कारण की सोनी लिव्हचं मस्त प्रमोशन. अरे म्हणजे काय, मी अग्रीमेंट मध्ये एक हे वाढवून घेऊ शकतो हे सांगितलेले आहे बघा. आपण रॅपिड फायर राऊंड कडे जाऊया. येस. जज म्हणून कोणाची प्रतिक्रिया तुला सगळ्यात जास्त आवडते, सई मॅडम की प्रसाद? अरे यार काय फालतूगिरी. दोघांनी ठरवलेली, दोघांचीच आवडते मला. नाही तरी म्हणजे की प्रसादोकांच्या जरा विटी असतात काय काय. अच्छा. हा, त्यांच्या मला कधी कधी ना त्यांच्या रिॲक्शनमुळे म्हणजे त्यांच्या कमेंट्समुळे आमचं स्किट जास्त आवडतं लोकांना. म्हणजे स्किट ओके असतं पण अरे ह्यांनी खूपच कौतुक केलं, मग चांगलं असणार ते, असं होतं. तुझी आवडती को स्टार फक्त एकच नाव घ्यायचं झालं तर प्रिया की शिवाली? शिवाली एकदम म्हणजे आम्ही खूप एकत्र केलेले आहेत. आणि लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज की सेटिंग? मॅरेज. कुठलंही कसंही काही. अच्छा. कुठलंही. सेटिंग हा काय, सेटिंग म्हणजे काय आहे नक्की? सेटिंग हा काय ऑप्शन आहे मला तो सांगा ती. सॉरी, मी सेटिंग हा ऑप्शनला अगदीच बाजूला काढला. सेटिंग हा काय ऑप्शन आहे की सेटिंग झालेली आहे असं? सेटिंग करून घेतलीस. लव्ह मॅरेज पण अरेंज मॅरेज अरेंज पण सेटिंगच आहे. पण नाही, मॅरेज नॉट सेटिंग. अरे सेटिंग येऊन भेटतात आणि एकमेकांना, फक्त विंगमॅन आपले आई वडील असतात एवढंच फरक आहे. बाकी अफेअर मध्ये विंगमॅन आपले मित्र मैत्रिणी पण असू शकतात किंवा भाऊ वगैरे. पण नाही, मॅरेज सगळ्यांच्या. हा, म्हणजे लव्ह माझ्या मते, मॅरेज पण नाही, लव्ह मॅरेज. हा, प्रेम असलं पाहिजे. करेक्ट. मग काय, प्रेम असल्यावर लग्न करा किंवा नका करू, पण प्रेम असलं पाहिजे. आणि मी खरं तसा एक असा लग्नवाला माणूस आहे की अच्छा हा, मला असं आवड म्हणजे असं घरगुती. हा, म्हणजे छान एक घर आहे, मस्त कुत्रा एक. अच्छा, एकदम टिपिकल फ्रेम. कुत्रा, मांजर,
हा एक जुळी मुलं, एक मुलगा एक मुलगी खूप मी आंघोळ घालतोय त्यांना असं सगळं. देवदूत की बेचारा आशिक? देवडूड. तुझ्या पाकिटात कायम काय असतं? म्हणजे ते सोडून बाकी सगळं सांगू शकतोस. पैसे, कार्ड्स, लायसन्स, नोटा. हा, वा. क्रेडिट कार्ड. हा, हे मी याच्या विरोधात आहे, पण मी तरी कसल्या विरोधात? क्रेडिट कार्ड. अच्छा, नाही क्रेडिट कार्ड नाही, आपलं ते डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, परत एअरपोर्ट लाऊंजचे कार्ड मी थोडं हे करतो, फ्लेक्स मारतो. लाऊंजेस ते कार्ड ऑनेस्टली सांगतोय साडी. एवढं काय. ऑन स्क्रीन तसे सगळेच धमाल करतात, पण ऑफ स्क्रीन सगळ्यात मस्तीखोर कोण आणि सगळ्यात शांत कोण? मगाशी वनिता आणि समीर दादा. वनिता खूप मस्तीखोर आणि ही शांत म्हणून समीर दादा. क्या बात आहे. तू जर कोंबड्याला आता परत भेटलास तर त्याला तुला आता काय सांगा वाटेल की एवढं आता ग्रूम झालायस, म्हणजे कोंबडा हे पात्र केल्यानंतर आता बराच काळ गेला, तर आता परत जर कोंबड्याला भेटलास तर काय सांगशील? अरे बापरे, काय मी त्याला आधी विचारेन, कसा आहेस बाबा, बरा आहेस ना, आणि इंग्लिश शिकलास का मुळात, असं नीट प्रॉपर इंग्लिश शिकलायस का, हे मी त्याला विचारेन आधी. सांगेन म्हणजे आता जसं तू म्हणालास की आता जरा ग्रूम झालोय, थोडं आता कळलंय अजून काय, तर त्याच्यात काय अजून नुआन्सेस काढता येतील त्या कोंबड्याचे, त्यालाच विचारेन मी, कोण आहेस बाबा तू नक्की. आधी टाइमपास करत असताना कॅरेक्टरचा विचार असणे वगैरे ऑफकोर्स ते होतं, पण तेवढ्या डीप मध्ये तेव्हा केलेला नव्हता. पण आता कदाचित मी त्यालाच विचारेन, कोण आहेस तू, काय आहेस नक्की, तुझं काय म्हणणं आहे आयुष्याला घेऊन, का नुसतंच तुला टाइमपासच करायचं आहे आणि प्रेमाचे धडेच द्यायचे आहेत, का तुलाही प्रेम हवं आहे, नको आहे, तुझं नक्की मनात काय आहे प्रेमाला घेऊन, का तू फक्त मित्रांनाच तुझ्या मदत करणार आहेस प्रेम, म्हणजे तिकडच्या जे काय दगडू होता, मनमीतचं कॅरेक्टर होतं, बालभारती आणि मलेरिया, ह्यांनाच मदत करणार आहेस, का तुला स्वतःलाही कुठे प्रेम हवं आहे आणि ते प्रेम तुला स्वतःला मिळत नाहीये म्हणून तू इतरांच्या आयुष्यात प्रेम करतोयस, म्हणजे प्रेम मिळवून देतोयस का. तर हे सगळे प्रश्न आहेत त्याला विचार. सपोर्टिंग रोलच राहणार आहेस की खरं बघणार. पण मला असं झालं की सपोर्टिंग असलं तरी काही नाही, पण तुला तुझ्या आयुष्यात ती मुलगी आहे का जिला तू हिरो वाटतोयस. करेक्ट. मग तू बाकीच्यांच्या आयुष्यात सपोर्टिंग असलास तरी चालेल, पण तिच्यासाठी तू हिरो असला पाहिजेस. अशी कोण तुला सापडणार आहे, सापडली आहे, पाहिजे आहे, हे परत जाऊन विचारता येईल. वा, छान छान गप्पा झाल्या, मस्त वाटलं आम्हाला तू आलास. आणि नवीन नवीन तुझे प्रोजेक्ट आता येतील, त्यावेळी सुद्धा तू परत ये. येस, आणि कविरज स्टुडिओ मध्ये आलास त्यामुळे मनापासून थँक्यू मला बोलवलं आणि मला पण खूप मजा आली. एक असा झोन झाला, असं काही पॉडकास्ट झाला नाही, असं झोन झाला. हा, गप्पा झाल्या, छान वाटलं. थँक्यू मला बोलवलं.